चार चरणाचा हा अभंग काल्याच्या कीर्तनासाठी घेतलेला आहे. लक्षात घ्या, काला म्हणजे काय असतो. आपल्याला भाजी भाकरी कालवून काला करून खाल्लेला आपल्याला माहितीये. दोन माणसं एकमेकांच्या मध्ये भांडून घ्यायला लागली की काय काला केला बाबा यांनी, काय राडा केला, हे आपल्याला माहितीये. पण संतांनी एक काला केला, तो काला असा सामान्य नव्हता. जीव आणि शिव या दोघांचं ऐक्य म्हणजे काला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जीव आणि शिव एक होणं म्हणजे काय, मी देव आहे याची अनुभूती येणं, परमतत्वाशी एकाकार होणं, याचं नाव काला आहे. काला म्हणजे साधी गोष्ट नाही. गोकुळ म्हणजे काय, कृष्ण म्हणजे काय, गवळणी म्हणजे काय, राधा कोण होती, नंदबाबा कोण होती, यशोदा मैया कोण होत्या, आणि हे सगळं जे बाहेर आपण पाहतोय ते आपल्या आत कसं पाहायचं याचं नाव काला आहे. जे बाहेर आहे तेच आत आहे, जे आत आहे तेच बाहेर आहे, जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडांडात आहे, जे पिंडांडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. आत देव पाहता यावं याची सगळ्यात मोठी साधना म्हणजे काला आहे. आज काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला आपल्या आत्म्यातच कृष्णाचं दर्शन करून घ्यायचंय, याच्यासाठी काला करणार आहेत आज आम्ही. लक्षात घ्या, काय करायचं आपल्याला. काला म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये परमेश्वराचं दर्शन करून घ्यायचंय आपल्याला. द्वापार युगाची गोष्ट होती. पृथ्वीवरती सगळीकडे अधर्म माजलेलं होतं. सगळे लोक अन्यायानं वागत होते. कोणी कोणाला भीत नाही, कोणी कोणाची मर्यादा ठेवत नाही, कोणी कोणाला किंमत देत नाही. सगळे स्वतःलाच मोठं समजू लागले. अधर्म म्हणजे काय असतं. प्रत्येक माणूस स्वतःसाठी स्वार्थासाठी जगायला लागला की अधर्म वाढतं. सगळेजण आपापला स्वार्थ बघतायत, निस्वार्थ भावनेनं कुणी जगेना. अशा स्थितीमध्ये पृथ्वीवरती अधर्म वाढलं, म्हणून पृथ्वी वत्साच्या धेनूच्या वत्साचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय. सांडत से सांडत से नेत्रीवाहे तोय सांडत से, सांगत से नेत्रीवाहे तोय सांगत से, सांगत से नेत्रीवाहे तोय सांगत से, सांडत से. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, नेत्री तो वाय सांगतसे, बुडविला धर्म झाला पार, आता मज भार सोसवेना. मला भार सहन होत नाही देवा, पृथ्वीवर अधर्मी लोक खूप वाढलेत, तो अवतार धारण कर. देव म्हणाले ठीक आहे, काय हरकत नाही. देवाने आकाशवाणी सांगितली, आकाशाची वाणी सांगे सकाळाशी, तळमळ मानशी करू नका. सगळ्या भक्तांना देव सांगतात तळमळ करू नका, मी येणार आहे. देवकीच्या गर्भा येईल भगवान, देवकीच्या गर्भा मी जन्माला येईन, काळजी करू नका, अवतार धारण करणारे. देवाने सांगितलं, आश्वासन दिलं, सगळ्यांना बरं वाटलं. आता देव येतील आणि या अधर्मी लोकांच्या, या राक्षस लोकांच्या त्रासातून आम्हाला मुक्त करतील. कधीची गोष्ट ही आहे माऊल्यांनो, द्वापार युगातली. आता कोणतं युग चालू आहे पाठ आहे का तुम्हाला? कलियुग. आताचा युग पाठ, कलियुग चालू आहे. आतापासून मागचा जो युग होता तो मागचा युग द्वापार युग. द्वापार युगातली ही कथा आहे, द्वापार युगातलं कृष्ण चरित्र आहे, जे मी तुम्हाला काल्याच्या कीर्तनात सांगते. द्वापार युगामध्ये अधर्मी लोक त्रास देऊ लागले चांगल्या लोकांना, म्हणून सगळ्यांनी देवाचा धावा केला. देवाला सांगितलं अवतार धारण करा. देव म्हणले अवतार धारण करेन, काय हरकत नाही. सगळेजण आले आणि वाट बघू लागली देवकीची, का तिच्या पोटी परमात्मा अवताराला येणार आहेत म्हणून. कोण आहे ही देवकी? ही देवकी कंसाची चुलत बहीण आहे आणि वसुदेवाबरोबर हिचं लग्न लावून दिलं. मी सगळी कथा सांगत बसणार नाही, कथा आपली 7 दिवस चाललेली आहे. वसुदेवाबरोबर लग्न लावलं आणि रथात बसून पाठवत असताना आकाशवाणी झाली, अरे कंसा, इतक्या प्रेमानं बहिणीचं लग्न लावून पाठवून देतोयस ना, ऐक, हिचा 8वा पोरगा, 8वा मुलगा तुझं वध करणार आहे. 8वा हिचा पुत्र वधील तुझशी. 8वा मुलगा मारणार आहे म्हणल्या बरोबर घेऊन या खडग माराया धावला. वसुदेव हात तो धरिला वसुदेवे, हे हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. धावला
मारा या धावला हात तो धरिला वसुदेवे वसुदेवाने हात धरलं मारू नको माझ्या पत्नीला आत्ताच विवाह झालाय अरे स्त्री हत्या पातक आहे क्षत्रिय शोभत नाही तुला हिचा पुत्र मारणार आहे हिला का मारतो हिचा पुत्र आणून मी तुला देईन त्याला मार दोघांमध्ये ठरलं कारागृहात नेऊन घातलं बंदीखान्यामध्ये पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहाच्या सहा पुत्र मारले हे बघा भगवान परमात्मा सृष्टीवर अवताराला येतो पृथ्वीवरती सृष्टी संरक्षण करण्यासाठी सृष्टीचं धर्माचं रक्षण करण्यासाठी परमात्मा का अवताराला येतो त्याचे अनेक कारण आहेत पैकी एक कारण सांगेन तुम्हाला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे भगवान परमात्मा पृथ्वीवर अवतारला येतात का धर्माची पुनर्संस्था धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी हे आपुल्या पायसी भक्त जना आपुल्या पायसी भक्त जना अंबरुषी साठी जन्म सोसिएले अंबरुषी साठी जन्म सोसिएले आपुल्या पायसी भक्त जना आपुल्या पायसी भक्त जना अंबरुषी साठी जन्म सोसिएले अंबरुषी साठी जन्म सोसिएले भगवान परमात्मा धर्माचं रक्षण करण्यासाठी जन्माला येत असतात धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पळीशी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळिले किती एक भगवान परमात्मा अवतार धारण करतात कशासाठी भक्ताच्या रक्षणासाठी आता बघा भगवान कृष्ण परमात्मा द्वापार युगामध्ये अवतारला येतात त्याचे 5 कारण भागवतात सांगितले त्यातलं एक कारण सांगेन राम अवताराशी निगडीत संबंधित कृष्ण अवतार आहे राम अवताराच्या कार्यामध्ये जे काम अपूर्ण राहिली ती कामं पूर्ण करण्यासाठी कृष्णहून देवाला जन्माला यावं लागलं कोणतं काम अपूर्ण राहिलं देवाचे जे अवतार झाले 24 अवतार भागवतात आपण ते 24 अवतार ऐकले त्याच्यातले 10 मुख्य प्रकार पडले आणि त्या 10 अवतारामध्ये मुख्य अवतारामध्ये प्रकार पडले 6 अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्णतम असे 6 प्रकार पडले पूर्ण अवतार रामाचा परिपूर्णतम अवतार कृष्णाचा पूर्ण अवतार रामाचा असून परिपूर्णतम अवतार कृष्णाचा का ठरला राम अवतारामध्ये देव बांधिलकीचे होते कसे होते मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम बांधिलकी होती त्यांना बांधिलकी असल्या कारणाने मुक्त नव्हते बऱ्याच जणांची इच्छा ते पूर्ण करू शकले नाही भक्तांची काय इच्छा होती ज्या वेळेला राम वनवासाला गेले आणि सीतामाईचा शोध घ्यायला लागले रावणाने सीता पळविली तेव्हा वानरांना सहाय्य मागितलं हा श्राप कोणाचा होता नारदाचा होता नारदानं रामाला म्हणजे विष्णूला श्राप दिलं होतं मला बायको करून घ्यायची होती माकडाचं तोंड दिलं तुझी बायको राक्षस पळवतील आणि तुला वानरांना सहाय्य मागावं लागेल त्या न्यायाने प्रभू श्री रामचंद्रांनी वानरांना सहाय्य मागितलं आणि वानरांना घेऊन गेले लंकेत गेले युद्ध झालं सीता शुद्धीकरण झालं आणि सीतेला घेऊन अयोध्येत परत आले त्यांच्यावर सगळी वानेरं आली आणि असं सगळं वानेरं बसली असे समोर आणि ते राज्याभिषेक चालू आहे रामाचा राज्याभिषेक चालू होता सगळी वानरं असं समोर बसलेली होती आणि त्यातल्या एका वानरानं म्हणलं ए माकडा इकडं बघ म्हणलं इकडं बघ म्हणलं की एका माकडानं दुसऱ्या माकडाला बघितलं असं लाईनीत काय म्हणलं ते पहिलं माकड दुसऱ्या माकडाला काय म्हणते बघ म्हणले ते आपली प्रभू राम सीतामाई कसं जोडीनं बसल्यात दोघं बघ म्हणले किती छान वाटलं म्हणले दोघं जोडीनं बसलेत म्हणल्यावर ते काय म्हणलं होय बाबा लग्न करून घेतलं की जोडीनं बसाय मिळते म्हणलं आपलं झालंच नाही आपण कोणाला घेऊन बसावं म्हणलं लग्न झालं की जोडीनं बसायला मिळते म्हणलं मग ह्यानं काय म्हणलं आपण बी लग्न करून घेऊत गा म्हणलं आपणही लग्न करून घेऊत अरे बक्कळ करून घ्या म्हणाला आपण पोरगी कुठं आहे म्हणलं लग्न करून घ्यायला माकडाला कोण पोरगी देते का म्हणून पोरं लई सुपाऱ्या खात जाऊ नका तब्येती माकडासारख्या होत चालल्या तुमच्या दारू पीत जाऊ नका फक्त शिपूटच नाही की रे तुम्हाला दुसरं काय माकडच माकड
चलाल तर पायात पाय अडकत या पोराच्या असल्या पोऱ्याला कोणी पुरी देतील का? बायको सांभाळायची अक्कल पाहिजे तर बायको मिळती. व्यसनाच्या आधीन जाऊन तब्येती बिघडून घेऊन जाऊ नका उग विनाकारण. शक्ती असली पाहिजे आपल्या कुटुंबाला सांभाळण्याचं सामर्थ्य शरीरात असलं पाहिजे, ताकद असली पाहिजे पोरांनो. माकडा तुमच्या तोंडाला बघितलं की माकडाचे तोंड दिसल्यासारखे तुमच्या तोंडावर कळा राहिली नाही. तरुण आहे का म्हातारा आहे तेच कळ ना. विठाला विठाला लक्षात ठेवा. माकडाला कोणी पोरगी देत नाहीये. माकडे एकमेकांमध्ये चर्चा करायला लागले आपल्याला ना बायकोच मिळणार बाबा काय करा म्हणले. एकानं काय म्हणलं माझ्याकडे एक आयडिया मी सांगू का म्हणलं. काय आयडिया बाबा? ह्यानं म्हणलं आपले राम आहेत ना प्रभू राम आपले देव त्यांच्या पायात ना ताकद आहे म्हणे. ताकद कसली म्हणले ती दगडाला पाय लावले का त्याची बाई होते म्हणले. बरोबर आहे की नाही? तुम्ही रामकथा ऐकावं लागेल मग कळेल तुम्हाला. ज्या वेळेला गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये प्रभू राम गेले त्यांची पत्नी अहिल्या शिळा होऊन पडली होती. रामाच्या स्पर्शाने ती पूर्ववत स्त्री झाली होती. त्यामुळं यांना माहिती होतं या वानरांना काय देवाचं पाय लागलं की आपण एक काम करायचं काय दगड न्यायचे देवापुढं नेऊन ठेवायचे. दगडाला पाय लावलं की त्याची बाई होती तिच्या संग लग्न लावून घ्यायचं. सगळ्या वानरांना ठरवले. आता सगळे वानर उभं राहून प्रॅक्टिस केले. सगळेजण दगड घ्यायचे नेऊन पुढे ठेवायचे. असं राम समोर बसलेले असतात प्रभू आपले देव आणि त्यांच्या त्या दगडाकडे असा हात करायचा आणि म्हणायचं रामा आम्हाला बायका करून द्या म्हणायचं. असं ठरलं. रामा आम्हाला बायका करून द्या. त्या दगडाकडे हात करायचा ना असं म्हणायचं ठरलं होतं. प्रॅक्टिस झाली सगळ्यांची. आता दगड काय घ्याव की आता प्रत्येकाला बायको म्हणल्यावर सगळ्याला एक एक दगड लागेल की नाही. एक एक धोंडा लागल सगळ्याला. सगळेजण गावात एकाच्या खिळ्यावर दगड ठेवले नाहीत. प्रत्येकाच्या घरावरचे दगड खिळ्यावरचे दगड सगळ्यांनी घेतले. पण लय होते वाने 18 पद्म होते. त्यांना दगड कमी पडू लागले. दगड कमी पडतात म्हणून शेतात गेले असे वावरात शिवारात गेले वावरात. एकाच्या बांधावर एक दगड ठेवलं नाही महाराज. दगड घेऊन निघाले वानेर. एक वानेर होतं महाराज. एक वानेर होतो जाड जूड 80 किलो त्याचं वजन त्या वानेराचं आणि 2 किलोचा दोंडा डोक्यावर घेतला आणि लुगू 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 चलत निघाले महाराज. दुसऱ्या वानराने अरे एवढं का बारीक दोंडा घेतला 2 किलोच्या दगडाची 2 किलोचीच बायको होते म्हणले का. एवढा का बारका दोंडा घेतलास मोठं दगड घे मोठं. असं मोठं दगड घे. ह्यानं काय म्हणते बसाव का लय शहाणे यावं म्हणला. बारकुशा दगडाची बारकुशी बायको होतीये आणि बारकुशी बायको झाली की पिशवीत टाकून कुठेही संग नेता येते म्हणला. आपली आपली बायको आपल्या संघात जा पिशवीत उचलून टाकली की संघ घेऊन जायची मला कुठं बी. पुन्हा दवा गरज पडली तर पिशवीतून काढायची भाकर करून देते खायची पुन्हा पिशवीत घालून ठेवायची बायको. किती चांगलं बघावर किती भारी सोय झाली. म्हणून बारका दगड घेतला म्हणलं. एक वानेर होतं 25 किलोचं वजन. किती त्याचं 25 किलो वानेराचं. त्यांना असं डोकं लावून ना असं 50 किलोचं दगड उचललं महाराज. ह्याचं वज 25 आणि त्या दगडाचं वज 50. थर 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 कापला घेऊ महाराज असं. आता 50 किलोचं दगड डोक्यावर घेतलं लट 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 कापायला लागला. दुसऱ्या वानरानं विचारलं 25 किलो वजन आहे 50 किलोची बायको होतीये म्हणले तुला. एवढे मोठा असली जाड होते म्हणले बायको. उग बसा म्हणला. तुम्हाला कळते का म्हणला अक्कल नाही म्हणला. मोठ्या दगडाची मोठी लेड बायको होते म्हणला. असली बायको मोठी झाली का मग समजा घरचं काम करते. आपण जेवायचं झोपायचं जेवायचं झोपायचं कामच नाही म्हणला. ज्याला जसं दगड आवडलं तसं दगड घेऊ लागले वानेर. आणि सगळे वानर दगड घेऊन काय केले माहितीये का निघाले प्रभू रामचंद्राच्या समोर. प्रभू रामचंद्र सभेमध्ये बसले होते. सगळे वानर आले दगड ठेवले. काय ठरलं होतं रामा आम्हाला बायका करून द्या म्हणायचं ठरलं होतं. सगळे वानर लाईनी थांबले. लाईनी थांबल्यानंतर आता प्रभू राम बघतात बरं का त्या वानरांकडे. आणि त्या देवाकडे बघितल्यानंतर एवढं सुंदर भगवंताचं रूप पाहून काय म्हणायचं होतं ते विसरले आणि दुसरंच म्हणले वानर. काय म्हणले रामा आम्हाला बायका करून द्या म्हणायच्या ऐवजी रामा आम्हाला बायका करून घ्या म्हणले झालं. आता राम हसले म्हणले बाबा मी एक पत्नी एक वचनी एक बाणी आहे. एक पत्नी एक वचनी एक बाणी असल्यामुळं एकच बायको मी या जन्मात करून घेणार असं मी म्हणजे वचन दिलेलं आहे. आता
पुढच्या जन्मामध्ये मी कृष्ण होतो, तुम्ही गवळण निव्हा, तुमची सगळी इच्छा पूर्ण करतो असं भगवंतांनी वचन दिले, म्हणून कृष्ण अवतार झाला. राम अवताराशी संबंधित कृष्ण अवतार आहे, म्हणून कृष्ण अवतार झाला आणि म्हणून भगवंतांनी गवळणीची इच्छा पूर्ण केली. विठाला विठाला भगवान परमात्मा आता अवताराला येणार वाट पाहत होते. देवकी माता 7व्याने ज्या वेळेला गरोदर झाल्या, योग मायेनं हा गर्भ नेऊन शेष बळीभद्राचा गर्भ रोहिणी मातेच्या उदरात घातला. शेष बळीभद्राचा जन्म झाला. 8व्याने देवकी मातेला अनुभूती झाली कशाची? 60वीला हरी जी हृदय मंदिरी, मध्ये हृदयात परमात्मा साठवल्याची जाणीव झाली. संपुष्ट ही हृदय पेटी करोनी पोटी साठवू. देव परमात्मा पोटात साठवे. आयोनी संभव परमात्मा जन्माला आलेत. आपल्यासारखं 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भात देव राहिले नाहीत, डायरेक्ट प्रगट झालेले. कारागृहामध्ये श्रावण वद्य अष्टमीच्या रात्री ठीक 12 वाजता भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. प्रगट झाले तेच 8 वर्षाची मूर्ती झाली. नंदबा यशोदा आपलं देवकी आणि वसुदेव पाहतात आणि म्हणायला लागले, देवा आम्ही तपश्चर्या करून तुला मागून घेतले, असं नको रे बाबा 8 वर्षाचा होऊन जन्माला येऊ, लहान हो. जसं माणसाचं बाळ जन्माला येतं, शिशुरूपानी छोटं बाळक होऊन जन्माला ये. देव म्हणले, आई मी लहान झालो की बोलता येत नाही लहान लेकराला, म्हणून 8 वर्षाचा होऊन जन्माला आलोय. काय बोलायचंय तुला? देवकी माता विचारतो, तुला काय बोलायचंय देवा? देव म्हणाले, आई मी लहान झालो का मला इथं ठेवू नका, घेऊन नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला, माया उपजली ते ठेवी मजाणी येते. काय झालं बाबा? आई मी लहान झालो, मला इथं नाही ठेवायचं, कुठं न्यायचं? नंदाच्या घराला न्यायचं, असं बोलले. एकदम लख्ख प्रकाश झाला. त्या प्रकाशात डोळे मिटले. पुन्हा डोळे उघडून पाहतात तर शिशुरूपानी परमात्मा प्रगट झाले. उचललं बाळाला, हृदयाला लावलं आणि देवकी माता रडू लागल्या. 6 पुत्र माझे कंसाने मारले. 7वा गर्भ योगमायेनं रोहिणी देवीच्या उदरात नेऊन घातला. हा 8वा जन्माला आला. एवढी लेकरं जन्माला येऊन मला संतान सुख नाही म्हणून रडू लागल्या. आणि रडायला लागल्यानंतर वसुदेवानी मोह आवरलं, बालक उचललं, टोपलीत ठेवलं, डोक्यावर टोपली घेऊन निघाले. कारागृहाचे दार आपोआप उघडले. रस्त्यानं चालले तेव्हा मंद मंद पाऊस चालू होता आणि यमुना नदीला पूर दाटलेला होता. पूर दाटला अचाट, त्याशी लावीला अंगुष्ठ अंगठा लावून पाणी नदीचं जळ मोकळं केलं आणि तिथून वाट मिळाली. त्या नदीच्या मार्गातून ज्या वेळेला पात्रातून पलीकडे गेले वसुदेव, त्यावेळेला गोकुळामध्ये गेले. तिथे माया जन्माला आले असल्या कारणाने सगळ्यांना गाढ झोप लागली होती. अविद्येची निद्रा अशी असते महाराज, माणूस बदबदा घोरत असतो. अविद्येची निद्रा घोरत होतो बदबदा. सगळे लोक घोरत होते गोकुळातले का? माया जन्माला आली. माया जन्माला आली. भर कीर्तनात, ज्याच्या अंतःकरणात मायेचा निवास आहे, भर कीर्तनात लोक असे झोपी जातात. द्या दुपारा. एवढ्या गरमीत, एवढ्या टेन्शन मध्ये कशी झोप लागत असेल बरं? ए बाया वा, इकडे बघा की, जरा सरका ग पुढं. मागून बायका आल्या तर जरा जागा द्या, कमी जागा आहे आपल्याकडं, जरा समजून घ्या. किती बोलणं चालू आहे बरं. ए माय, ए सरक आहे पुढं, सरक, तिला बस दे जरा. मिळाली का जागा? जागा मिळाली माय? हा म्हणा कर पुढं पुढं, तेव्हा तिला जागा मिळणार झाले. माय जरा एकूण एकाला जागा द्या, काय आपल्याला जिंदगी तर काढायची नाही, मग 1-2 घंटे बसायचं आहे. सगळेजण जरा पुढं सरकून, मागच्या बायकांना जागा द्या, ऊन लागलाले. जरा सरका बरं पुढं. विठाला विठाला काय झालं? भगवान परमात्मा अवतार धारण केली. टोपलीमध्ये घेऊन ज्या वेळेला वसुदेव निघाले गोकुळामध्ये, आणि वसुदेव निघाल्यानंतर तिथे माया अगोदरच जन्माला आली होती. ती माया उचलून टोपलीत घेतली, बालकृष्ण तिथे ठेवला. माया घेऊन ज्या वेळेला इकडे आले, कारागृहात आल्यानंतर ती रडायला चालू केली. द्वारपाल उठले, पळत जाऊन कंसाला सांगितले, 8व्या जन्माला कंस पळतच आला. पाहतो मुलगा होणार होता, मुलगी झाली. तिचे पाय पकडले, गरगर फिरवलं. आता ती भिंतीला आपटणार इतक्यात हातातनं निसटली, आकाशात गेली, उग्र रूप धारण केलं. ती बोलली कंसाला, अरे मला काय मारतोस? तुला मारणारा माझ्या अगोदरच गोकुळात जन्माला आलाय. लागी वदी तुझ लागी वदी तुझ लागी वदी
तुझ लागी वादी तुझ लागी वादी तुझ लागी वादी तुझ लागी वादी उपजला मज आधी तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला ही पत्ता दिली मायेनं. आता कंस मात्र महाराज एवढा घाबरून गेला, एवढं काडे कोट बंदोबस्त करूनही हा कृष्ण कसा जन्माला आला असेल, माझा वैरी गोकुळात कसा जन्माला आला असेल अशी त्याला काळजी पडायला लागली. कृष्ण गोकुळात जन्माला आलेत म्हणल्याबरोबर कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर. कृष्ण जन्माला आले म्हणल्याबरोबर दुष्ट लोकांना थरकाप सुटला. महाराज आता आमचं काही खरं नाही, आमचा काळ जन्माला आला. कृष्ण परमात्मा जन्माला आले, दुष्ट लोकांना मात्र दुःख झालं, पण गोकुळच्या लोकांना मात्र अत्यंत आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी. इकडे काय झालं, गोकुळामध्ये बालकृष्ण ठेवला. पहाटे 3:30 वाजता लक्षात घ्या माऊलांनो, कल्पना करा, दिवस गेले नाहीत, पोट वाढलं नाही, डोहाळे लागले नाहीत, काही झालं नाही. एका दिवशी रात्री झोपलेल्या ठिकाणी आपल्या पलंगावर कॉटवर आपल्या एक छोटस बालक प्रगट झाले आणि त्या बालकाचा स्पर्श यशोदा मैयाला झाला. पायाचा स्पर्श पोटाला झाल्याबरोबर उठून बसल्या पटकन. कोण आहे म्हणून बघतात तर काय शेजारी बालक आहे. आणि ते असं आहे, इतकं सुंदर आहे ते, त्याचे डोळे इतके गोड आहेत. जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा. ओ जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा. कानों में कुंडल साजे सिर मोर. रूपाचं झालं, जरा अलीकडच्या रूपाचं पाहिजे. जन्मलेलं बाळ एवढं सुंदर हिऱ्यासारखे त्याचे डोळे चमकतात, निळी निळी त्याची छटा, कुरळ त्याचं जावळ, शांत मुद्रेमध्ये स्मित हास्य करते ते लेकरू. जन्माला आलेले लेकरू हसताना पाहिलं का तुम्ही कधी? आमचे लेकर हो जन्मल्याबरोबर आधी रडायला चालू करतात, वंगळे उग आपण बिरडतात आणि माय बापाला बिरडतात पुन्हा रडकी. देव होत ते देव. अहो यशोदा मैयाचं लेकरू भक्ती करून जन्माला घातलेलं, जन्माला आल्याबरोबर ते स्मित हास्य करते. त्याचं हसणं जर पाहिलं ना तर जीवनामधले सगळ्या विषयाचा आपोआपच विसर पडावा इतकं ते स्मित हास्य होतं. ते त्याचं हसणं जर असं पाहिलं ना डोळे लावून, आपल्याला आपलंच विसर पडावं इतकं ते सुंदर त्याचं हसणं. यशोदा मैयानं उठली बघितली तर त्या आठवण झाली तपश्चर्याचं फल म्हणून मागच्या जन्मातलं तप देवाला मागून घेतलं होतं आणि आज देव घरी आलाय. उचललं आणि लावलं हृदयाला. इतके लाड करू लागली. देव अगोदर हसले आणि म्हणले माणसासारखं वाघ म्हणल्यात माझ्या आई वडिलांना मला, म्हणून पुन्हा रडायला चालू केले. म्हणजे ज्या बाळ जन्मल्याबरोबर जसं रडतं, ज्या आवाज काढून त्या प्रकारे रडायला लागले. शेजारची गवळण होती, तिला ऐकू गेला आवाज. माय म्हणली कमालच आहे, रात्री 10-11 वाजेपर्यंत बसले होते म्हणली तिच्या घरी, यशोदेच्या. तिच्या घरी कुणी पाहुणे आले नाहीत, सोयरे आले नाहीत, कुणी काही आलं नाही आणि तिच्या घरात बाळ कसं काय रडते म्हणली, बघावंच जाऊन. म्हणून एक म्हातारी गवळण आली 70 वर्षाची आणि दाराला आपटली. यशोदा दार उघड म्हणे. दार उघडलं. दार उघडल्यानंतर आतमध्ये गेली. अगं तुझ्या घरात बाळ रडायचा आवाज येते. हो. कुठून आला? देव आलाय म्हणे माझ्या घरी.
कुठं आहे दाखव बरं. घेऊन गेली आतमध्ये आणि त्या देवाला तिथं ठेवलं होतं ना, देवाला दाखवलं. म्हातारीने बघितली, माय म्हणली काय सुंदर लेकरू आहे गो बाई, असलं लेकरू मी कधीच बघाय नाही. कुठून बघणार आहे. हिनं माणसाची लेकरं बघितली होती, हे साक्षात देव होतं. आता ती म्हातारी जे सुटली महाराज तिथून पळत, त्याला बघून इडी झाली म्हातारी. आख्या गोकुळातल्या गवळ सगळ्या सांगती गवळणीला, गवळ सांगती गवळणीला, झाला यशोदेला. गवळ सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळ सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक बुडे, पाठी पाठी सुंदवाडे. एक धावे एक बुडे, पाठी पाठी सुंदवाडे. गवळ सांगती गवळणीला, गवळ सांगती गवळणीला, गवळ सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळ सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळ सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती पुत्र झाला यशोदेला. यशोदेला. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक दावी एकी पुढे, वाटी ताटी सुंटवडे. आता ती गवळण निघाली, अख्ख्या गावानं सांगायला चालू केली महाराज. माय तुला माहित आहे का काय झालं, काय झालं बाई, यशोदेच्या घरी देव आलाय. देव आलाय, कसा आलाय, पुत्र रूपाने आलाय म्हणे. यशोदेच्या घरात देव छोट बालक होऊन आलाय म्हणे घरात. तुम्ही बघा जाऊन, माझं खरं नाही वाटत असलं तर बघा. यशोदेच्या घरात देवाला अशा गवळणी सुटल्या, पळत 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 सगळ्या गवळणी. उठलं की सुंठवडा ताटात घ्यायचे की नाही. रिकामं कसं जावं बरं दे लेकराला बघायला. रिकामं जाता का, एवढा बिस्किटचा पुडा तरी घेऊन जाता की नाही. त्या काळात कुठले बिस्किट, तो सुंठवडा खारी खोबरं भेटायला घेऊन गेल्या. आणि भेटायला गेल्यानंतर काय झालं माहितीये का, आता गवळणी ज्या चालल्या होत्या कृष्णाच्या घरी, नंदबाबाच्या घरी. आता गाव म्हणल्यावर प्रत्येक गावामध्ये 3 प्रकारच्या बाया असतात. बायकांचे प्रकार किती असतात, 3 प्रकारच्या बायका असतात. कोणी लेकी, कोणी सुना आणि स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वातंत्र्य, कोणी एकी स्वातंत्र्य. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र. हो कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वातंत्र्य, कोणी एकी स्वातंत्र्य, कोणी एकी स्वातंत्र्य, स्वातंत्र्य. कोणी लेकी, कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र. 3 प्रकारच्या महिला असतात गावामध्ये. लेकी गवळणी असतात, सुना गवळणी असतात आणि सासा गवळणी असतात. बरोबर. गाव म्हणल्यावर 3 प्रकारच्या बायका असतात ना. लेकी असतात गावातल्या, सुना असतात आणि सासा असतात गावातल्या. बरोबर. आता मला एक सांगा, गावात काल्याचं कीर्तन आहे, मंडपात सगळ्यात आधी कोण येऊन बसतंय, कोण बसतं येऊन, सुना बसतात का नाही, है की नाही. सगळ्यात पहिलं कोण येऊन बसतंय, सुना बसतात का. सगळ्या सासा मान हलो हलो चांगल्या आता सुना म्हणून येऊ देता तुम्ही घरातून त्या सुनाला, तुमच्या गारी भरल्याशिवाय. हा त्या बिचाऱ्या सुनाला लवकर येणं होते मंडपात कीर्तनाच्या. कोणी ते सगळ्यात आधी, सासा येत आता मुरमुऱ्याची कॅरी बॅग घेऊन, पन्नी घेऊन, अशा डुलत, पायात वाळे तुमच्या किती 1-1 किलोचे डुलत, काष्टा घालून सासा अशा करत येतात. आणि घरच्या बाहेर आलं दाराच्या की सुनला म्हणतात, चालले बघ मी काल्याच्या कीर्तनाला. सगळं काम झाल्यावर पुन्हा दुपारून ये मग काल्याच्या कीर्तनाला म्हणतात. बघा हे सासा
घराला कुलूप लावून ये, उघड ठेवून येशील. हा आणि मग जर कीर्तन सुरू होण्याच्या आधी साशानं मंडप भरून जाते. मग कीर्तन सुरू झालं, रुपवळी सुरू झाली, मग मेकअप करून पप काढून फेअर अँड लवली लावून लिकी गवळण येते. आता मेकअप करून ते लिकी यायला काही काम लई राही ना, वरचं काम करून ती लिकी येतात बरोबर. दुसरा टप्पा लिकी यायचा. अर्ध काल्याचं कीर्तन झालं की त्या नवऱ्याची गार भरून, सासऱ्याची भरून, सगळ्याला खाऊ घालून, भाकरी करून, भाजी नाश्ता करून. आता आपलं गाव जेवण आहे म्हणून बरं आहे, समजा आता स्वयंपाक नाही माझ्या मावल्याला बिचाऱ्याला सुनायला, सगळ्याला करून सगळ्याचं खाऊ घालून, धुणं धुवून, भांडे घासून सगळं व्यवस्थित ठेवून, एक लेकरू काकत, एक हातात वडीत वडीत अर्ध्या काल्याच्या कीर्तनात तिथे बिचारी सून. ज्या कृष्णाला बघायला गेलेल्या गवळणी होत्या त्या स्वतंत्र गवळणी होत्या. सासा सगळ्यात पहिली गेल्या बघायला. सासूला जर समजा गावात एखाद्याच्या घरी जायचं आहे, तिला विचारावं लागते का मालकाला मी त्याच्या घरी जाऊ का म्हणून? नाही विचारावं लागत. लेकीला विचारावं लागते का? तिला विचारावं लागत नाही. कुणाच्याही घरी जाऊन मैत्रिणीला भेटून येऊ शकते, पण सुनाला घरच्या बाहेर जायचं असलं की विचारल्याशिवाय जाता येत नाही महाराज. स्वतंत्र असलेल्या गवळणी गेल्या, बघितल्या आणि सकाळचे 10 वाजले. 10 वाजेपर्यंत गर्दी होती यशोदा मैयाच्या घरी. कुणाची? नुसत्या सासावाची गर्दी होती. 10च्या नंतर काय झालं, मग लिकी जायला चालू झाल्या. लिकी गेल्या. आता लिकी गेल्या, दुपारचे 1 वाजले देव जन्मून. दुपारचे 1 वाजले, 1 वाजेपर्यंत सगळ्या सुना. पण एक घर होतं, त्या घरात 4 सुना होत्या. सगळ्यात धाकटी सून होती बिचारी, तिला 2 वर्षाची पोरगी होती हरणी नावाची. तिला बी वाटू लागलं माय आपण आपल्या समध्या जावा जाऊन बघून आल्या, आपण बारक्या, शेण काढावं लागते, पाणी भरावं लागते, धुणं धुवावं लागते, भांडे घासावं लागते. सगळ्या जावा मोठ्या, त्यांनी काम सांगणार, ही बिचारी बारकी ऐकणार. आणि मग माय काय करावं, 1 वाजले दुपारचे. जावं म्हणून ते 2 वर्षाची हरणी अशी काकत घेतली उचलून, ती पोरगी हरणी नावाची तिची घेतली आणि अशी घरातून बाहेर आली. इतक्यात आली की तिकडून नवरा आला शेताकडून. कुठं चालीस म्हणला, वर थबाड करून. नवरा असंच म्हणते, नीट बोलच ना. तुमचे बोलत असतील म्हणा, डोनगावची मंडळी चांगली आहे, पण काय काय राहतात की है की नाही, निस्ते रागीट असतात. कुठं चालीस म्हणला, निस्ते घरपुंजी. उठलं की लोकांचे घर पुंजायची सवय आहे म्हणला तुला. हो मध्ये म्हणून गपचूप मध्ये गेली महाराज. आता नवऱ्याच्या देखत बोलायचे काही, म्हणायला येते काय म्हणलं तर म्हणून घ्यावं लागते. गेली. पाणी काढ म्हणला आंघोळीला. 1 वाजल्यात म्हणला दुपारचे. शेताकडे गेलं तर मला उसाला पाणी द्यायला. आजू अंगाला पाणी नाही, पोटाला भाकर नाही. पाणी काढ म्हणल्या बरोबर जळता आदनच ओतून ठेवली. ही नाही घे म्हणली वतून एकदा. लय राग आलं का, जळतं पाणी देत जावा घरी. आणि जळतं पाणी जर बायकोनं काढून दिली आंघोळीला, समजायचं आज मामला बिघडलेला आहे. ईसाने बी घालाय नाही मध्ये. नवऱ्यानं म्हणलं अरे बाबा म्हणला जळतच पाणी काढून दे. कसं बस नवऱ्यानं आंघोळ केलं आणि कसं बस आंघोळ केल्यानंतर काय झालं सांगू का पुन्हा. आंघोळ झाली, बाहेर आला नवरा, जेवायला वाढ म्हणल्याबरोबर काय केली माहितीये का, एकदाच 4 भाकरी वळली ताटात. 4 खा म्हणली, एकदाच का खायचं तुला. आता ताट नेऊन ठेवली, इतकं वरण वाढलं, 4 भाकरी एकदा ताटात नेऊन आदळली ताटाचं समोर. जेवायला ताट बायको वाढली आणि जोरात जर ताट खाली आदळलं, समजायचं बाई रागात आहे. नवरा जेवायला बसला. नवरा बघितला बायकोच्या तोंडाकडे. का बोलालीस म्हणला माझ्या तोंडाकडे, तुला कळलं गेलं का म्हणला ताट वाढायचं. काय झाले म्हणली. काय झाले म्हणल्यावर त्यानं म्हणलं अगं जेवाय बसलं का मला रायतं लागते म्हणले, ह्याचं आंब्याचं लोणचं लागते म्हणले मला, लोणचं वाढ. गेली मध्ये लोणचं आणायला. ती बारकी भरणी असते ना किचन मध्ये छोटी एवढी, त्याच्यात लोणचं असते. त्याच्यातलं संपलं होतं. दुसरं लोणचं कुठलं आता, वर शिंक्यावर भरणीवर. मोठी भरणी असते ना लोणच्याची, शिंक्यावर ठेवायची. पूर्वीच्या काळी लोणचे खूप सांभाळले जायचे. वर ठेवलेली भरणी शिंक्यावर. आता ती हरणी खाली बसवलं त्या हरणीला आणि ती वरची शिंक्यावरची अशी भरणी काढली, खाली ठेवली, आत पळी घातली, पळीवर लोणचं आणून याच्या ताटात आदळलं. म्हणलं खा एकदाच, किती खायचायची वाटत रागामध्ये. आता भरणी आणि त्या भरणीतलं लोणचं घेतली आणि नेऊन वाढली. इकडं सोप्यात येऊन भरणीतलं लोणचं वाढेपर्यंत ती हरणी काय केली, रांगत त्या भरणी जवळ गेली. भरणी हरणी दोघी एकमेकींच्या शेजारी बसलेत. ती हरणी त्या भरणीला असं खेळू लागली घेऊन.
हिला काय करायचं होतं, बरणी उचलून शिंक्यावर ठेवायची होती, हारणी उचलून काकत घ्यायची होती. हिनं उलट केली. हिनं काय केली, हिची जी पोरगी आहे ना हारणी नावाची, त्या हारणीला शिक्क्यात पाय घालून अडकावली महाराजांना. बरणी काकत घेतली, बरणी काकत घेतली, निघाली रस्त्यानं. महाराज काय सांगा, भगवंतांनी सगळ्याचं चित्त वेधून घेतलं. हरीने माझे हरिले चित्त नवे बरा लौकिक. काय सांगा, भगवंतांनी सगळ्या गवळणींचं चित्त वेधून घेतलं. भगवान परमात्मा अवतारला आले, सगळ्या गवळणी वेड्या झाल्या देवाच्या पायामध्ये. देव पाहायला गेल्या. आता सगळ्या गवळणी आल्या. आता इकडे कंसाला भीती सुटली होती म्हणून कंसाने सभा भरवली. म्हणले माझा काळ, माझा आकाशवाणीने सांगितलंय की देवकीचा 8वा मुलगा मला मारणार आहे, तो गोकुळात जन्माला आलाय, त्याला कोण मारून येणार आहे सांगा बरं. सांगा म्हणल्याबरोबर पुतना सगळ्यात आधी उठली. मी मारते म्हणली. कसं मारणार, काय नाही म्हणे, मी सुंदर स्त्रीचं रूप धारण करते, माझ्या स्तनात विष भरून घेते आणि स्तन पाजवते म्हणली त्याला जाऊन, आणि स्तनातून विष पाजवलं की तो जाईल म्हणे मरून. ठीक आहे, ठरल्याप्रमाणे पुतना आली. इकडं बघा माझ्याकडं. पुतना आली माहिती का, तिथं त्या बाजारात आली गोकुळच्या. सुंदर सुंदर दिसायला अशी देखणी. काही बाया दिसायला एवढे सुंदर, पण वागायला इतक्या हेबरस असतात. पुतणीसारख्याच दिसायला सुंदर, पण का मला निव्वळ का करावं त्यांचं सौंदर्य घेऊन तसल्या बाया. स्वयंपाक येईना, कोणाला नीट बोलना, उगं त्याचं तोंड बघत बसावं काय. त्या बाईचं तोंड बघून पोट भरतंय आपलं. काही भाकर करावं लागेल, भाजी करावं लागेल, जेवा म्हणावं लागेल, आग्रहानं खाऊ घालावं लागेल. दिसायला नका सुंदर ना, पण पोट भरणारी असाव, ओळखणारी असाव, आत्मा पाणी घ्या गिलासभर म्हणणारी असाव, चा करू का म्हणणारी असाव. उगं देखणी घेऊन पोट भरणार आहे का. ती पुतना तसलीच होती, उगं देखणी दिसायला सुंदर. नामामने आली नंदाचे अंगना, नामामने आली नंदाचे, नामामने आली नंदाचे अंगना, नामामने आली नंदाचे अंगना. हे नामामने आली नंदाचे अंगना, नामामने आली नंदाचे अंगना, नामामने आली नंदाचे अंगना, नामामने आली नंदाचे अंगना. हे नामामने आली नंदाचे अंगना, नामामने आली नंदाचे अंगना, स्वरूप सुंदरा देवांगना, देवांगना. नामामने आली नंदाचे अंगना, नामामने आली नंदाचे अंगना, नामामने आली नंदाचे अंगना, नामामने आली नंदाचे अंगना. स्वरूप सुंदरा देवांगना, नामा मने आली नंदाच्या अंगना. देवांगना आल्यासारखी आली. आधी बाजारात आली, बाजारातून निघाली. मावल्यावा हो का, बाजारातून तिने जेव्हा निघाली का ती पुतना, ती असं खाली मान घालून लुगलुग अशी नाही आली. कशी, हाय हॅलो हाव आर यू म्हणत आली. ती पुतना असं खाली मान घालून जायला आणि बाजारातून दुकानदाराला बघत, चंचल नजरेनं बघत, सगळ्याला हाय हॅलो करत आली. भागवत महापुराण काय सांगतंय माहिती का, जी बाई बाजारातून जाताना सगळ्याला बघत हसत जाती ना, ती पुतण्याच्याच कुळातली असते बरं का. जी बाई बाजारातून जाताना खाली मान घालून मर्यादा राखून जाते, ती सज्जन घराण्यातली बाई आहे, तिचा घराणा ओळखायला येतं. बाजारातून जात असताना कसं जाव, खाली मान घालून सरळ सरळ दृष्टी असली पाहिजे. दृष्टीमध्ये चंचलत्व नसलं पाहिजे. स्त्रीसाठी महत्वाची गोष्ट सांगते ऐका. आपले हे पुरी बाळी आहेत का, ह्याला शिकवा चालायचं, चाललं कसं पाहिजे. आज गरज आहे हिंदू धर्मातल्या लोकांसाठी. चालावं कसं, मुलींना बाजारातून जाताना ड्रेसिंग कशी करावी, अंगावर ओढणी कशी घ्यावी हे सांगावं लागतंय. आज का मर्यादा विसरत चालेत आज आमचे लेकरं, म्हणून सांगायची गरज आहे, लक्षात घ्या. पुतना ज्या वेळेला निघाली बाजारातून, मर्यादा राहिली नाही कसं चालावं. ती ठुमकत मटकत चालायला लागली. हे ठुमकत जे पोरी चालतात ना, त्यांना बघितलं की मला वाटते हा पुतणीच्याच कुळातली आली ही वाटते मला. लक्षात ठेवा,
मला एक विचारायचं आहे डोणगाव मधल्या मुलींना, सगळ्यात तरुण मुली ज्या लग्नाला आलेल्या आहेत अशा तरुण मुलींना माझा प्रश्न आहे, मला विचारायचं आहे. मला सांगा एक, तुम्ही तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांनी चांगल्या नजरेनं पाहावं की वाईट नजरेनं पाहावं? खरं खरं सांगा इमानदारीनं पोरींनो. तुमच्याकडं तुम्ही ज्या वेळेला समाजामध्ये बाहेर निघालात फिरायला, तुम्ही घरातून बाहेर पाऊल टाकलात, तुमच्याकडे पाहणाऱ्याची दृष्टी तुम्हाला बघितल्याबरोबर आदरानं तुमच्याकडं पाहावं का त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी वासना निर्माण व्हावी? काय वाटते इमानदारीनं सांगा पोरींनो. आदरानं पाहावं ना. मग तुम्ही जर समजा एक एक ईत ब्लाऊजचे गळे कापून निघालात बाहेर, आदरानं बघल तुम्हाला कोणी? बघल का? तुम्ही जर पदर टाकून निघालात, तुम्ही हिल्स घालून चालायला निघालात, तुम्ही चालताना तुमच्या चालण्याची लचक, तुमची कंबर लचकते, हे पाहून दृष्टी चांगली होईल कोणाची? तुम्ही जीन्स घातली, तुम्ही टॉप घातले, तुम्ही फिटिंगचे कपडे घातलात आणि निघालात, तुम्हाला बघताना चांगल्या नजरेनं बघल का कोणी? सांगा ना मला. तुम्ही सांभाळली पाहिजेत, मर्यादा तुम्ही सांभाळली पाहिजे पोरींनी. तुमच्याकडे पाहणाऱ्याची दृष्टी आदरयुक्त झाली पाहिजे. मी कपड्याविषयी नाही बोलत आहे, मला काय देणं घेणं नाही. जीन्स घाला, अजून काय शॉर्ट घाला, काय घाला, मला काय देणं घेणं आहे. तुम्हाला काय वागायचंय, तुमचं वर्चस्व तुम्हाला काय स्थापित करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. तुम्ही जे वागाल तेच समोरच्याला दिसणार आहे, तेच त्याची दृष्टी तयार होणार आहे. म्हणून तुम्ही वागत असताना मर्यादा सांभाळा, समोरचा तुम्हाला आपोआप मर्यादा देईल. ज्या वेळेला डोक्यावर पदर असतं ना, तेव्हा एक आदर आपोआप नजरेत समोरच्या व्यक्तीच्या तयार होत असतं. म्हणून कमीत कमी घरात कोणी मोठे वडीलधारी आले, पाहुणे आले, कुठं कार्यक्रमात आपण गेलो, त्या ठिकाणी तरी ते आदर बाळगा. ओढणी घेताना अंग भरून ओढणी घ्या. ओढणी अंगावर कशासाठी दिली? ड्रेस बनवताना ओढणीचा प्रकार का लावला? ओढणीचा प्रकार लावण्याचं कारण एवढं की अंग झाकून असलं पाहिजे, याच्यासाठी ओढणी दिलेली आहे ड्रेसवरती. आता ती ओढण्याच वापरणं गेल्या आता पोरी. अवघड आहे हो. हे सगळं सांगावं लागतं, कारण ही गरज आहे आज समाजाची, म्हणून सांगावं लागते. मला सांगायचंय, ती आली बाजारातून, गेली नंदबाबाच्या घरी आणि भगवंताला तिनं दूध प्राशन करायला लावलं. भगवान परमात्मा तिचे पंचप्राण शोषून घेतले. पुतनेचा भगवंताने उद्धार केला. विठाला विठाला. पुतना गतप्राण झाली हे कळाल्यानंतर कंस घाबरला. दुसऱ्यांदा सभा भरवली, म्हणले हाय का कुणी? एक मामळ भट्ट नावाचे ब्राह्मण होते, ते म्हणले मी जाऊन मारतो. कसं मारणार कृष्णाला? काय नाही म्हणे, त्याचं भविष्य सांगतो. खोटं खोटं. ठीक आहे, जा. कंस रथामध्ये मामळ भट्टाला घेतले, गावाच्या शिववर आले. कंस रथ तिथं थांबू केला. मामळ भट्ट उतरून गावात चालत आला. यशोदा मैयाच्या दरबारात वाड्यामध्ये गेला. यशोदा मैया, पुत्र रत्नाची प्राप्ती झाली म्हणून आलोय. या या देवा, बसा. बसायला पाठ, पंचांगाला पाठ, तांब्या भरून पाणी, हातावर गुळ दिलं. गुळ खाऊन ब्राह्मण देवाने पाणी पिले आणि म्हणले आणा बाळाला. बघितलं कधी जन्मले? अमुक अमुक दिवशी जन्मले. बघितला बाबा बाबा बाबा, अख्ख्या यादव कुळाचं काळ आहे बाबा. यशोदा मैया शहाणे असला तर आत्ता मुकंड्यात कमर इतकी गार करा, ह्याला पुरून टाका म्हणले जिवंत. देवाला कसं किती वाईट वाटलं असेल. यशोदा मैया तासचा रागाला बामण आहे का काय म्हणली? माझ्या लेकराला एवढ्या वर्षानं, वयाच्या 60व्या वर्षी लेकरू झाल्यानं पूड बनता ये मनात म्हणली. देवानं म्हणले ह्यानं लई बोलले रे बाबा, म्हणले ह्याचं तोंडच बंद करा. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. पाठ ज्या पाटावर मामळ भट्ट बसला होता का, ते पाठ असा सटकून दिला, धप पाठीत पडला. मला कोण मारले म्हण मागे बघला नाही ना, मला कोण मारले म्हणून असं माग बघला, तर पाठ वर आहे. आता मागच्या पाटाला बघेपर्यंत ही इथं पुढचं पंचांग ठेवलेलं पाठ होतं का, ते तोंडावर धप हे पंचांग फाटले, दाखवून तोंडावर पडल्या बरोबर. अरे बाप रे म्हणला, काय खरं नाही रे बाबा म्हणला. पुढचं बी पाट आणि मागचं बी पाट, माझं काही खरं नाही म्हणला. आता असं काही धोत्राचा घोळ वर केला, थोडं पंचांग घेतला हातात आणि इथली उडी डायरेक्ट का तिथंच. आता पळाला एवढा. देवाना म्हणले काटवटीला, लाटण्याला, पोळीपाटाला, मुसळाला, उकळाला, सगळ्याला म्हणले उठा, हात धुवून घ्या म्हणले. आता पटमन्या एका माणसाला जर 4 माणसं मारला आले गल्लीतली, दुसरे 10 बार येऊन मारतात आणि पुन्हा विचारतात का झाले म्हणतात. लई चित्र काम तसलं आहे हे. पोळीपाट, लाटणं, मुसळ, उकळ माग लागलं की ह्यानं बघितलं मागे पण, अरे बापरे म्हणलं आता काही नाही. पळायला चालू केलं. आपल्या घरावनी घर नव्हतं, कृष्णाचं लय मोठं घर होतं. अंगणच इथून मंदिरापर्यंत आणि त्याच्या पलीकडं मग बाहेरचं दार.
आता इथून तिथवर पळायला काही टाइम लागेल का नाही? हे ना पळाल तर देवानं म्हणले सेटर लावून घ्यावा आपण, बाहेर गेलो असं आपण ना. बाज आडवी उभी केली होती. होता बसायाचा पाट, होता बसायाचा पाट, तरी उडाला काट, तरी उडाला वाट पळाया, आली आली घाट नाही वाट पळाया, हे आली आली घाट नाही वाट पळाया. आडवी बाज ठेवली होती, ह्यानं 120च्या स्पीडनं पळाय गेले आणि मध्ये स्पीड ब्रेकर आलं. ज्यांनी गाडी चालवते त्यांना विचारा, 120च्या स्पीडनं गाडी, मध्ये स्पीड ब्रेकर कसं होतंय? चारी चाक वर होते महाराज. ह्याचे चारी चाक वर झाले, ह्यानं जे कोलांटी उडी खाऊन असं पडलं महाराज, अशी हाल झाली याची. काय हाल झाली? हो पंचांग फाटले, हे झाला तुटले, हे पंचांग फाटले, तुटले धोतर गळाले ढुंगणाचे. आता धोतर काय डोक्याला बांधतात का लोक? जिथं बांधतात तिथून फिटलं आहे का नाही? आता महाराज धोतर गळालं, हे ना कसं बस उचलून तसंच गाठ मारला आणि पळायला चालू केलं. असं पळायला चालू केलं, असं पळायला चालू केलं. कुठून कुण्या शिवारातून कुणाच्या शेतातून पळाला त्याचं त्याला कळना. कारण गावच्या काटोटी, गावची लाटणे, गावची पुळपट्ट मागे लागले. कृष्णाच्या एकाच्या घरचे नाही, सगळ्याच्या घरातल्या काटवटी, लाटणे, पोळीपाट, खलबत्ते, उकळ, मुसळ सगळ्याच्या घरातली निघाली मारायला ह्याला. हे ना माग बघायचं असं फिरून आणि पुढं पळायचं. माग बघितलं की वावटळ सुटल्यावर वावटळीत जसा कचरा मागे येते का, तसं ती लाटणी पोळीपाट मागे यायची याच्या. हे ना म्हणायचं एवढ्यानं एक एक बिजर मारलं तर माझं काही खरं नाही बाबा, म्हणून त्यानं हन पळायला चालू केलं, पळायला चालू केलं. लय पळाल. पोळीपाट, लाटणं, काटवट ह्याची भावकी शेतात राहायला गेलती. तुमची नवी आबादी आहे की तिकडं? आहे का नवी आबादीकडे? काही लोक गेले तुमच्या गावातले राहायला, तिकडं जवळ पडते, तिकडल्या तिकडं बस स्टँड जवळ पडते, शेत जवळ पडतात, मग तिकडं राहायला गेलेत की नाही. तसं ह्या पोळीपाटाचे, काटवटीचे, लाटण्याची भावकी शेतात गेलती राहायला. तुम्हाला भावकी आहे का? बकळ गाव सारं भावकीच आहे की नाही? गावसाठी भावकी आहे. ती भावकीची लोक गेलती तिकडे शेताकडे राहायला. कोण आहे काटवटीची, पोळीपाटाची, लाटण्याची भावकी? कोण माहित नाही तुम्हाला? नांगर, कुळव, इकर, काय वक्कर, काय काय तुमच्या नांदेड जिल्ह्यातले नावं जरा वेगळे वेगळे आहेत आहे की नाही? हे सगळे त्यांची भावकी. त्या भावकीच्या यानं बघितली असं तोंड वर करून, अर म्हणली ह्यानं गावात आगावपणा करून आले बघा म्हणली. ते जेवढे नांगर होती का लोकांच्या शेतात ठेवलेली, जू, तिपण, वावडी, ते सगळे उठले ह्याला मारायला, ह्या मामळ भट्टाला. ह्यानं गावाजून आगावपणा करून आले म्हणून आपल्या गावातली भावकी ह्याला माराय मागे लागली. आपण बिचारा गावचे नांगर माराय मागे लागल्यावर जर पळालं म्हणता आले मामळ भट्टा, बाबा 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 विचारूच नका. शिवपर्यंत गेले. देवानं म्हणले सगळ्याला फिरा वापिस, म्हणले माघारी जाऊ नका म्हणले, आता पुढं बस झालं, फिरा वापस माघारी. माघारी फिरले सगळेजण. कोण? हे काटवट, पोळीपाट, लाटणं, बेलणं, मुसळ हे सगळेजण माघारी आले. ह्यानं धाप्या टाकीत गेलं तिथं आणि ती कंस बसला होता असा करून वाट बघत, कृष्णाला मारून येईल बामळ भट्ट म्हणून, बामण मारून येईल म्हणून बसलाय. ह्यानं म्हणलं कंसा. कंसानं बघितलं असं, धोतर नीट घाल म्हणलं आधी, जो धोतर बघ म्हणला. ह्यानं म्हणला कंसा माझं काही खरं नाही. कोण तुला मारलंय सांग, त्याचा हात मोडतो. ह्यानं म्हणलं त्याला हातच नव्हतं. कोण तुला मारलंय सांग, त्याचा पाय मोडतो. ह्यानं म्हणलं त्याला पायच नव्हतं. घाबरू नको, पंचकृषीचा राजा हो मी. कोण तुला मारलंय त्याचं नाव सांग, सुळावर येतो. त्याला नावच नव्हतं. आता काय म्हणते, पोळीपाटानं, लाटण्यानं, काटोटीनं मारले म्हणून सांगते का? लाज वाटलं का लाटण्यानं मार खाल्ला म्हणून सांगायला? म्हणून सांगायला नाही. उचललं मामळ भट्टाला, टाकलं रथात, नेलं. कक्टासूर, शक्टासूर, आघासूर, अनेक आसूर पाठवले. सगळ्या बरोबर देव फायटिंग करतात, सगळ्याचा उद्धार करतात. आता देव थोडे मोठे झाले आणि देव रांगायला लागले महाराज. तळवे तळहात, तळहात टेकीत, तळवे तळहात, तळहात टेकीत, रांगायला लागले. तळवी तळहात, तळहात टेकीत, तळवी तळहात, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत,
रांगत रांगायला लागले देव. तळ हात टेकतात, डावा गुडघा टेकतात. डाव्या गुडघ्यातून कानापर्यंत यशस्विनी नावाची नाडी गेलेली आहे. ती जागृत झाल्याशिवाय कुंडलिनी जागृत होत नाही, म्हणून देव डावा गुडघा पृथ्वीवर टेकवतात. तळ हात टेकून पृथ्वी तत्व प्रसन्न करून घेत परमात्मा रांगायला लागले. आणि रांगताना भगवंतांनी एक लीला केली. रांगत रंगणी चोरीत रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, भावनी धरती गवळणी, धरित गवळणी, बांधित चरणी देती गाराणी, बांधित चरणी देती गाराणी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, दही दूध भक्षून तमाळणी, नवल केल साजनी. कृष्ण आळवा आळवा अर्जुन माने धावा, कृष्ण आळवा आळवा अर्जुन माते दावा, कृष्ण आळवा आळवा, अर्जुन माते दावा, कृष्ण आळवा आळवा. देवाने लीला केली. देव रांगताना लोणी चोरायचं ठरवलं देवाने. मी तुम्हाला सांगितलं होतं भागवतामध्ये, आईला प्रश्न विचारला होता, आई तुझं प्रेम कोणावर जास्त आहे? आईनं म्हणली तुझ्यावर आहे. दूध उतू गेलं की देवाला खाली आपटून दूध काढायला गेली. तेव्हा देवाच्या लक्षात आलं की सगळ्या गवळणी माझ्यापेक्षा संसारावर जास्त प्रेम करतात, यांचा उद्धार झाला पाहिजे. यासाठी यांचं लक्ष लोण्यावर आहे. लोणीच आपण चोरलो की त्यांचं लक्ष आपल्याकडे येईल. चित्तरूपी लोण्याची भगवंतांनी चोरी करायची ठरविली. अंतःकरण चतुष्टयामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्याचं मिळून अंतःकरण तयार होतं. अंतःकरणाचा पहिला भाग आहे मन, दुसरा भाग आहे बुद्धी, तिसरा भाग आहे चित्त, चौथा भाग आहे अहंकार. या 4 गोष्टीने अंतःकरण वलय तयार झालेले. जसं अंतःकरणाच्या वलयामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहे, तसंच अगोदर गायीपासून दूध जन्माला येतं, दुधाचं दही बनतं, दह्याचं लोणी बनतं, लोण्याचं तूप बनत असतं. चित्त अर्थात लोणी, लोणी अर्थात चित्त. विठाला 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 विठाला. चित्तरूपी लोण्याची चोरी करायची तर लोणी निमित्त होतं. वास्तविक देवाला भगवंताचं चित्त आकर्षित करून घ्यायचं होतं. चित्त आकर्षित करून घ्यायचं असल्या कारणाने देवाने लोणी चोरायची ठरवली. सगळ्या गोपाळांना, बाळगोपाळांना बोलवलं. या रे पोरांनो, गल्लीतले सगळे या. सगळे मुलं आले. तुमची आई तुम्हाला लोणी देते का खायला? देत नाही देवा. कुठं जातं दूध, दही, तूप, लोणी? मथुरेच्या बाजारात विकायला जाते. चला म्हणले, मागून जर आई देत नसेल तर आपण सगळ्यांनी चोरून खायचं म्हणले. हे लहान 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 मुले घेऊन, हे लहान 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 मुले घेऊन, खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या खोड्या करी मन मोहन, मन मोहन 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 मोहन, खोड्या करी मन मोहन. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, खोडा करी खोडा करी खोडा करी खोडा करी खोडा करी खोडा करी मन मोहन, मन मोहन मोहन मोहन, खोडा करी मन मोहन, मन मोहन मोहन मोहन. छोट्या छोट्या मुलांची मंडळी जमवली. मंडळी आणि पलटण तयार केली अशी 1 नंबर 1ची. म्हणजे सगळेजण जमावायचं. चला मग सगळ्याला विचारला, देते का आई खायला? देत नाही. मग काय करते? विकते. विकलेल्या पैशाचं काय होतं? सोनं चांदी घेते आमची आई. आणि काय सांगावं म्हणले, आम्हाला खायला देत नाही. मग खायला देत नसेल तर आपलं दही दूध तुपलं आपल्याला मागून मिळत असेल तर चोरी करायची. सगळ्या मंडळीला बोलवलं. कान्या, कृष्णा, पेंड्या, सुदाम्या सगळ्याला बोलवलं. एकत्र मंडळी तयार केली आणि सगळ्या पोरांना सांगितलं, पोरांनो आपल्याला उद्या चोरी करायला जायचंय बरं का. आपल्याला उद्या काय करायला जायचंय? चोरी करायला जायचं आहे. चोरी करायला जायचंय. चोरी करायला जात असताना साहित्य घ्या म्हणले सोबत. काय साहित्य घ्या? घ्या रे सामुग्री चोखट, खडे सराटे काट्या निकट, माच बांधारे बळकट, शब्द कटकट न करावी, वस्त्र गाळी विमृतिका, जवळी घेता दाखवू नका. देवाने सांगितलं सगळ्याला, सगळेजण जमावा आणि सामान घ्या. चोरी करायला सामान लागते. काय सामान लागते म्हणले? खडे सराटे काट्या आणि गाळलेली माती, वस्त्रगाळ केलेली. कशाला लागते देवा? चोरी करायला गेल्यावर बॅटरी लागते, दावं लागते, तलवार लागते, चाकू लागते म्हणले. तू म्हणले हे सगळं कशाला? देवान म्हणले हे बघा, आपण गवळणीच्या घरात गेलो,
खोलीत गेलो, शिंक्यावर लोणी ठेवलेली असते, रिकामं गाड काय का भरलेले कसं ओळखाव, आधी खडा माराव म्हणले. खडा मारला रिकाम असला की टंग करतो आणि भरलेला असलं की घुम करते म्हणले, भरलेला असलं की घुम करते म्हणले, आहे की नाही. हा, मग ह्याच्यावरून खडा टाकून ओळखला. वर शिंक्यावरची लोणी हाताला सापडणार नाही म्हणून ज्ञान विज्ञान रूपी काठीनं त्याला डवचायचं आणि मग डवचला वरच्या मडक्याला दार लागेल मोकळी सकळी मिळवणी प्राशन करा. मोकळी दार लागली की पार कोपऱ्यापासून खायचं म्हणले, चाटू चाटू अभिषेकच करून घ्यायचा म्हणले, दया दुधा तुपा लोण्याचा. बर मग देवा, मग आता एवढं खाणं झाल्यावर ही माती कशाला पाहिजे आणि सराटी कशाला पाहिजे. तुम्हाला सराटी माहित आहेत का? सराटी किती असतात, त्याला काटे 3 असतात ना, अंग भरून असतात. सराटी कशाला म्हणतात इथं? 3 काट्याचा काटा असतो बघा, 2 खालीन 1 वर, 2 खालीन 1 वर, आहे की नाही. हा, ती काटा लई विचित्र आहे ते काटा. 3 काटे असतात त्याला, त्या सराट्याला. 2 काटे खाली गेली की 1 टोक वर येते, म्हणजे सत्व रज तम 3 गुण आहेत ते. 2 गुणाला दबून 1 गुण वर तोंड काढत असते आणि त्या गुणात इंद्रिय रूपी गवळण अडकत असते. विठाला विठाला सत्वात तर अडकणार, रजात तर अडकणार, नंतर तमात तर अडकणारच कुणी कुणबी. म्हणून त्रिगुणात व्हावं लागत असते, त्याच्याशिवाय देव भेटत नाही. काय झालं, ते सराटे टाकायचे म्हणले, गवळण जर उठली आणि आपल्याला धरायला आली तर आपण काय करायचं, तिच्या पायात काटे टाकायचं, काटा रुतलं की तिनं रडत बसते, आपण पळत जायचं म्हणले. आणि जर गवळण चप्पल घालून आली तर बाया घरात बी चपल्या घालतात काही काही, लिशान पण चप्पल घालून घरात हिंडतात, असं इकडून तिकडं तिकडून इकडं चप्पल घालून घरात. आणि जर जमजा एखादी गवळून चप्पल घालून आली आणि काटारून तिनं जवळ येईपर्यंत गप्प बसायचं, जवळ आली का गप्पण्या माती डोळ्यात टाकायची, तिनं डोळे चुळत बसले की आपण पळून जायचं म्हणले. ठरलं सगळ्याचं. कोणती माती? वासनेची माती डोळ्यात गेली की परम तत्व हातातलं निसटताना आपल्याला अडकून बसावं लागत असते. विठाला विठाला सावधान व्हावं लागतंय, वासनेपासनं सावधान व्हावं लागतंय, त्रिगुणापासनं. वासना संपली पाहिजे आणि 3 गुण संपले पाहिजेत तर देवाच्या भेटीला, देवाला पकडता येते. देवाला पकडण्यासाठी गवळणींनी केलेली तयारी आहे आणि त्या गवळणींना फसवण्यासाठी देवाने केलेली ही तयारी आहे. आता देव म्हणतात जमा जमा झाले का सगळेजण? जमले. हा, आज चोरी करायला जायचंय, पण एक लक्षात घ्या, काय तुम्ही सगळेजण आलात, तुमच्या मनानं आलात, तुमच्या मनानं या, येऊ वाटलं तर या, आलंच पाहिजे अशी माझी सक्ती नाही, यावंच लागते असं मी म्हणणार नाही. येऊ वाटलं तर या, नाहीतर न या. महाराजांनी हा उपदेश केला. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यार तरी यारे लागे. अवघे माझा मागे मागे, अवघे माझा मागे, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. अवघे माझा मागे मागे, अवघे माझा मागे 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 मागे, या आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तवरी. आता काय झालं, सगळ्या मंडळीला एकत्र बोलवलं आणि देव विचारतात, हे बघा तुम्ही आलंच पाहिजे असं मला म्हणायचं नाही, तुम्हाला येऊ वाटलं तर या, नाहीतर आपापल्या घरी जाऊन बसा बाबा म्हणले देवानं. तुम्हाला येऊ वाटलं याल तरी यारे लागे, अवघी माझ्या मागे मागे, आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. देवान म्हणले येऊ वाटलं तर या, नंतर न या. म्हणून आज डोणगावकर मंडळीला माझं सांगणं आहे, काय येऊ वाटलं तर मुक्ताबाईच्या माग या, आलंच पाहिजे, सक्ती नाही. पण जर आज आलात तर आज देतो पोटभरी पुरे म्हणाल. आज काल्याच्या कीर्तनात पोटभर ज्ञान देणार आहे. येऊ वाटलं तर या, ना तर काही घरात बी बसलेच असतील की, त्यांना काय आपण बोलवायला गेलोय का?
येऊ वाटलं तर ज्याच्या मनात आहे ते येऊन बसलेत, ज्याच्या मनात नाही ते घरात बसलेत. बरं आला त्यांचा फायदा आहे काय? आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी. आज पोटभर खायला मिळणार आहे काल्याच्या कीर्तनात. लोणी, दही, दूध, तूप, ज्ञान, भक्ती, वैराग्य सगळं पोटभर मिळणार आहे. म्हणून आलं पाहिजे. संत देवाच्या पुढचे. देव म्हणतो येऊ वाटलं तर या, पण संत असं नाही म्हणत. संत म्हणतात आलंच पाहिजे, यावंच लागेल, आल्याशिवाय पर्याय नाही. बघा देवात आणि संतात एवढा फरक आहे. म्हणून देवापेक्षा संत श्रेष्ठ ठरले. संत बळच बोलून घेऊन येतात. नाही, तुम्हाला यावंच लागेल, देवदेव करावंच लागेल. देवाची भक्ती केल्याशिवाय उद्धार नाही. संत बळनं सांगतात. देव म्हणतोय तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे, येऊ वाटलं तर या. मी कशाला बळनं नेऊ तुम्हाला? याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, माझ्या माग माग या, माझ्या पुढे जाऊ नका. आता काही लोकांना पुढं पुढं पळायची सवय असते. उगच त्याला धरून मागं ओढावं लागतं. थांब, पळ नको पुढं, खड्डा आहे, पुढे जाऊन पडशील. माझ्या मागं मागं या. कुठं खड्डा आहे, कुठं उंचवट आहे, कुठं गारवट आहे, मला माहिती आहे जीवनातला. माझ्या मागं मागं या. गुरुच्या मागं मागं जा, गुरुच्या पुढं पळू नये. संताच्या मागं मागं जाव, संताच्या पुढं पळू नये. देवाच्या मागं मागं जाव. का? आधार असते. समोर संत सांगतात, डायरेक्शन देणारे असतात, मार्गदर्शन करणारे असतात. त्यांनी जीवनाची वाट घालून दिली आणि त्या पंथानं येण्याचे पंथे चालू जाता. त्या पंथानं चालू जाता, कुठंच आपल्याला त्रास होत नसतो. देव म्हणे माझ्या मागं मागं या, लई पुढं पळू नका. सगळे गेले आणि देवाने म्हणले डोळे झाका. डोळे झाकले, खोलीत प्रगट झाले. खूप सारी दही दूध तूप लोणी खाल्ली. देवाने म्हणले डोळे झाका, आता बाहेर जायचंय आपल्याला. सगळे डोळे झाकले. त्या पेंद्यानं डोळा उघडा ठेवला. एक ही का कलालेली म्हणला कितना, ही कितना काय कलाले म्हणला. डोले धाक म्हणते, मध्ये घेऊन जाते. उगल म्हणते, बाहेर कालते. काय कलाली म्हणते. बोबड बोलीत होत ती, बोबड. कितना काय कलते बघावत म्हणून हो का असं डोळा उघड ठेवलं. एक बघावच म्हणला जरा असं मधून सांधीतून बघायला चालू केलं. एक एक सोबण्यातून घरच्या बाहेर निघाले होते. ह्यानं संशयाचा डोळा उघडा ठेवला म्हणून देव ह्याला कमरच्या वर सोबण्यात अडकलं आणि कमरच्या खाली पाये ह्याचे लटकायला चालू केले. गवळण आली पळत. कोण आहे का माझ्या घरची लोणी चोरून देऊ आले म्हणली की घेतली काठी की खालून मार म्हणताल जेव्हा त्याच्या पायाला काठीनं दना. हे म्हणते कितना लय मालालेले गवळण खा म्हणला देवाना मार बेट्या. डोळे झाक म्हणले तर झाकाय नाहीस. विश्वास ठेवाव का नाही माणसानं? कृष्णचरित्रावर, भागवत कथेवर, कीर्तनावर, तुकोबराच्या अभंगावर विश्वास ठेवावा का नाही माणसानं? ठेवणार काय काही लय वंगळे. देवच आहे म्हण. कुठं आहे मग दाखवा. मग ये म्हणा माझ्याकडे, मी दाखवते. इथंच आहे गोदावरी जवळ, लय लांब नाही काय नाही. इथं येळीच्या पुलावर नेऊन ढकलून देतो मध्ये. आपणच देव काढते बाहेर. कुणाला बघायचं त्याने यावंच माझ्या संग. देव विश्वास ठेवावा लागतो. विश्वासाशिवाय परमात्मा प्रगट होत नाही बरं का. परमात्मा प्रगट होत. हे ना संशयाचा डोळा उघडा. खालून गवळण जवाक काठीनं मार देऊ लागली. कितना लय माला लेले गवळण बाहिल काल. देवानं म्हणला उघडतोस डोळा. हा डोळा हळूच उघडा ठेवून बघितलास मी काय करता होते. विश्वास ठेवावा की नाही? आता कस करतोस? आता कधी कधी डोळा उघल ना बाबा. काल बाईल एकदा तर देवान म्हणे झाक डोळे. डोळे झाकले की भगवंतानं बाहेर काढले. महाराज काय दिव्य लीला आहे भगवंताची. भगवान परमात्मा प्रत्येकाचं चित्त वेधून घेतात. भगवंतानी चोरी करायची ठरवली. अनेक जणांच्या घरी चोरी केली. थोडी भनक लागली बायकांना. कृष्ण सगळ्या पोरांना जमा करतो आणि चोरी करतो म्हणून काही बायका यशोदा मैयाकडे आल्या आणि गरानं सांगू लागल्या कृष्णाचं. यशोदा मैया तुमच्या पोरांना आमच्या घरी आलं. काय सांगू हो, लई मोठी खोडी केली. काय केली? आमचा सासरा दुपारी जेवून झोपला होता बाजवर. तुमच्या पोरांना आमच्या घरात येऊन लोणी खाल्ली. खाल्ली तर खाल्ली, का खायना खाऊ जात. बरं एवढा ताकाचा डेरा उचलून आमच्या सासऱ्याच्या डोक्यात घातला बाई. काय सांगा म्हणली. होय, कृष्णानं ताकाचा डेरा घातला त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात. का बरं घातलं माहित आहे? 12-80 वर्षाचं वय झाले. मंदिरात जा, हरिपाठ करा, घरापुढे दारापुढे बाज घालून म्हातारा झोपला. ह्याचं काय काम आहे आता घरात? म्हणून डोक्यात धोंडा घातले. धोंडा नाही, डेरा घातले. नाही तर तुम्ही घालचाल जाऊन. तसलं काही करू नका. आता महाराज दुसरी एक गवळण आली. तिनं म्हणली माय तुमच्या कृष्णानं काय केलं बाई 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 सांगता सोय नाही माय. आमच्या गाईच्या कोठ्यामध्ये 4 गायी बांधलेल्या होत्या. आणि तुमच्या कृष्णानं काय केलं माहिती का? काय केले? ते गायी सोडले आणि त्याच्या जागी नेऊन गाढवं बांधले.
बघा कृष्णाची खोडी ऐका, मौल्यांनो लई सुंदर खोडी आहे ऐका. एक बाई कृष्णाला सारखं भांडायची. देवानं म्हणले हिला दाखवतोच आता म्हणला. 4 गायी होत्या कोठ्यामध्ये गायीच्या. रोज सकाळी त्या 4 गायीचं सकाळी पहाटे 4ला उठून हिनं दूध काढायचे. अंधार, लाईट नको. देवानं हळूच गायी काढल्या, बाहेर मोकळ्या सोडून दिल्या आणि त्या जागी 4 गाढवं आणून उभे केले. हिनं रोजच्या सारखं उठली, चरवी घेतली दुधाची, पौरी घेऊन गेली दुधाला. आता झोपीच्या डोळ्यात दूध काढायला गेलेली बिचारी बसली खाली धार काढायला. आता तिने ती पाणी घेतली आणि त्या कासात पाणी टाकल्यावर फडकन लात बसली महाराजीला. बरं मागे जेव्हा लात बसली काहीला, पाठी मागे अशी भिंत होती. भिंत कशी होती माहितीये का? साप गिलावा केलेली नव्हती, गोळे बाहेर आलते मधून. उग दगडावर दगड ठेवून बांधलेली भिंत. इकडून गाडावलात घातली की इकडे आपटायची, इकडे आपटून पुन्हा इकडे गाडवाकडे यायची, पुन्हा गाडावलात घालायची की पुन्हा मागे जायची. पुन्हा फुटबॉल सारखी हाल झाली हिची महाराज. अंगानं साऱ्या पट्ट्या गुंडाळून घेऊन आली पळत. थांबा ग, ह्या कृष्णाचं मी सांगते म्हणली घरानं यशोदा मैयाला. ह्या कृष्णानं गाडवं बांधल्या गाईच्या जागी. गाडवानं लात घालू घालू माझी हाल केली बाई, काय सांगू. असल्या खोड्या त्या देवाच्या. सगळ्या बाया सांगल्या त्या यशोदा मैया ऐकून घेतली असेल का? तुमच्या पोराच्या जर खोड्या कोणी सांगितलं ऐकून घेतात तुम्ही? नाही माय, आमचं पोरगं लई चांगलंय, तुमचाच बाळ्या वंगळा आहे बघा म्हणता ना. लोकांचं कार्ट आपलं ते बाळ्या आहे की नाही. हा, यशोदा मैया म्हणली काय बोललात ग, माझं लेकरू ना लई बाळ सगुण गुणाचे तान्हे, अहो बाळ दिसते गोजिरवाने. गे बाळा दिसतय गोजिरवाने, काय सांगत याचे घराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा विडा गे, याला दुसरा नाही जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. काय सुंदर बोलते बघा यशोदा मैया, अतिशय सुंदर. यशोदा मैया म्हणते माझं बाळ आहे ना लई सगुण गुणाचं आहे, त्याच्यावर आळ नका घेत जाऊ ग, माझ्या लेकराला आळ घेऊ जाऊ नका. तुम्ही लपवून याचा भवरा, आळ घेता अशा रंग धरा. तुम्ही लपवून याचा, तुम्ही बारा घरच्या बारागी, बारा घरच्या बारा. कोण कोण आल्या तर माझ्या लेकराला म्हणलं म्हणे माझं लेकरू चोरी. 9 लाख गायी आहेत म्हणली माझ्या घरात. कृष्णाच्या घरात किती गायी होत्या? 9 लाख गायी होत्या. 9 लाख गायी होत्या. उग 4.5 लाख गायीचं बी जरी दुभतं तर किती दुभता असेल बघा. उतरंड्या आपल्या घरात जशी सोयाबीनची थप्पी ना, तसं उतरंड्या भरून दही दूध तुपलोणी आहे. आणि मला एकच लेकरू आहे म्हणली. माझ्या घरात कमी आहे का दही दूध तूप लोणी? तुमच्या घरचं चोरून खायला खबरदार. ह्याच्यानंतर माझ्या लेकराला जर चोर म्हणलं गाठच आहे म्हणली माझ्याशी तुमची. आणि हो का याच्यानंतर माझ्याकडे घरानं घेऊन यायचं असेल तर मला मुद्द्या संग त्याला चोरी करताना एकानं तर धरून दाखवा म्हणली. सगळ्या गोळणीनं म्हणल्या चॅलेंज एक्सेप्टेड, धरायचंच म्हणली. आता ह्याला पक्क समध्या गवळण्या म्हणले हो का आपण काय करू, कृष्ण सगळ्याच्या घरी येते, आपल्या सगळ्याला माहिती आहे, आपण उग त्याच्या लाडाला ते लाड करून त्याला सोडून दिलेला. आता आपण पकडायचं, ह्याच्या आईकडे आणून दाखवायचं लोणी खाताना. ठीक आहे, देवान म्हणले द्यावं चान्स एखाद्या गवळणीला. सकाळी पहाटे 5 वाजता एका गवळणीच्या घरी गेले देव. बसून लोणी खायला चालू केली महाराज डेरा घेऊन. एवढा गवळण पहाटेचं झाडा बाहेर आली, ती मध्ये गेली आणि बघितली तर कृष्ण आला. हा हे ना आज सापडले म्हणली. हळूच गेले पटकन हाताला धरली. हात तुझ्या नेऊन म्हणली लय बोलाल ती र तुझी माय, हात वर कर करू. माझं सगुण गुणाचं बाळान फलानं बघ कसा चोरी करा. त्यानं म्हणला काकू सोला की हात चुकलो, आता कधी ना तुमच्या गली. काकू सोला की कशाचं सोला म्हणली. आता तुला चल म्हणली. धरली हाताला घेऊन चालली. तिचं पोरग उठलं. त्यानं म्हणते मम्मी कृष्णाचा हात सोड की, जाऊ दे की मम्मी एवढा वेळ, एवढा बार फक्त माफ कर. जाऊ दे की मम्मी एवढा वेळ माफ कर फक्त मम्मी, जाऊ दे की. चल तू कोणता शान आहे, तू त्याच्या संग रोज चोरी करणार, तुला घेऊन जाते. धरली हाताला ओढत नेऊ लागली. छोटी कृष्ण 2.5-3 वर्षाचे. हाताला धरली ओढत नेऊ लागली. गल्लीतले सगळे लेकरं मागे लागले. काकू सोडा की कृष्णाला, सोडून द्या की, जाऊ द्या की काकू सोडून. चला म्हणली सगळेजण. अर्ध्या रस्त्यात आली आणि देवानं म्हणलं काकू उजवा हात ओढून ओढून दुखला लाय, डावा जरा की म्हणलं. आता तुम्ही बघा लहान लेकराला हात धरून जास्त गसगस ओढत नेलं ना त्याचा हात दुखतो बरं का. लेकराचा हात दुखवल्या जातं इथून. तिला दया आली रे. छोटं लेकरू आहे म्हणली, नाजूक कोमल कृष्ण दे म्हणली डावा हात. हे ना हात काढलं असं तिच्या हातातलं. हे ना आपला हात काढलं आणि तिच्याच पोराचा हात तिच्या हातात दिलं.
हिनं माग फिरून बघाव का करायला ह्यानं का रस्तान आण हात आण म्हणल्यावर ह्यानं ती दुसऱ्या पोराचा हात दिलं ह्यानं पळून तिकडे गेलं पोरग म्हणतंय मम्मी सोड की माझा हात हिनं बघाव का माग हिनं हिच्या लेकराचा हातच बघितली नाही हिनं चालू ग म्हणून ओढतच ह्यानं इकडून गेलं गावाला पार तिकडून वळसा घालून घरात येऊन पांघरून घेऊन झोपी गेलं बेडवर आई उठली कृष्णा उठ माय सकाळ झाली ब्रश कर तुला दूध देते प्यायला ह्यानं उठला झोपेतून डोळे चोळायला चालू केला आत्ताच उठला असं दाखवला आणि ब्रश केला आणि बसला डायनिंग टेबलवर येऊन कोण कृष्ण बसला एवढा ग्लास दिली दुधाचा असा दुधाचा ग्लास तोंडापर्यंत नेला आणि दिला ठेवून आणि असा बसला असा बसल्यावर गंभीर मुद्रा करून बसलाय कृष्ण यशोदा म्हणते बाळा काय झालं घे की दूध म्हणलं आई मला गावातच राहवटना झाली म्हणला 2.5 वर्षाच्या लेकराला गावात राहवटना गेली म्हण बघा म्हणाल का कोणाचं लेकरू असं आई मला गावातच राहवटना झाले का बरं माय कशामुळं गावात राहवटना झाले गवळण्या लई त्रास देऊ लागल्यात म्हणला विना कामाचं कोणती गवळण त्रास दिली तुला आता बघ म्हणलं एक गवळण येते आणि काय म्हणते बघ म्हणला मी रात्री तुझ्याजवळ झोपलाव का नाही हा तूच उठवल्यावर सकाळी उठलाव का नाही हा आता सकाळी उठल्यापासून बाहेर गेलाव का नाही आता येऊन काय म्हणते बघ म्हणलंय गवळण येऊ दे म्हणली कोणती गवळण येते बघतेच म्हणली दिला येऊ दे म्हणली तेवढ्यात तर ती गवळण आलीच यशोदे मला मुद्द्या संघ धरून दाखव म्हणलीस 50 माणसांना चोरी करताना बघितलं म्हणली ये तुझ्या पोर हे ना म्हणलं आली बघ गवळण आता कस करू म्हणला माय माझ्या लेकराला काय गवळण्यात जाच केल्या माय गावात राहा म्हणतात की जा म्हणतात माझ्या लेकराला म्हणली आई मला उचलून घे मला लई भीती वाटलेली उचलून घेतली जरा पदर पांघरू घाल अशी पदर पांघरली कृष्णाला असं काकत घेतली असं वरून पदर पांघरली वरच्या मजल्यावर कोण यशोदामय्या आणि खाली हे का हाताला धरून इथं हे गवळण आणि वरच्या मजल्यावर यशोदामय्या यशोदे तुझ्या पोराला चोरी करताना धरून आणली तर काकत कृष्णाला झाकलेलं हिनं त्या यशोदेकडे बघते देवानं म्हणले सही टायमिंग आताच सिक्सर मारून घ्याव हळूच देवानं असं डोक्यावरचं पदर काढले हॅलो मी इथं हाव म्हणले मी इथं हाव म्हणल्यावर तिनं म्हणाली आहे कृष्ण जर यशोदेच्या काखेत आहे इथं कोण आहे म्हणून मागं फिरून बघितली हिच पोरग तुला गारीत घालू दे म्हणली तुझा मुडदा बसवीला कवा दिलास रे बापू माझ्या हातात हात हे ना म्हणला बकळ मम्मी मम्मी मंडव चलाल तू बघायचं नाहीस म्हणला माझ्याकडं आता कसं कराव बाई म्हणली आता काही खरं नाही आता चान्स आहे का बोलायला काहीच नाही गपचूप खाली मान घालून अशी फिरली बघा मागार देव तिच्या काखीवरचे उतरले पळत गेले समोर जाऊन आडवे झाले म्हणलं अय गवळण काकू खबरदार म्हणला उद्यापासून रोज तुमच्या घरात येणार तुमच्या घरात घुसणार लोणी खाणार आणि मला जर धरलं हाताला धरून असं जर ओढत आणलं तर ह्या वेळेस तुमच्या पोराचा हात तुमच्या हातात दिला पुढच्या वेळेस तुमच्या नवऱ्याचाच हात तुमच्या हातात देतो का नाही बघ तुमच्या नवऱ्याचाच हात तुमच्या हातात देतो लाजून गवळून गेली महाराज सगळ्या गोकुळानं बातमी पसरली देव चोरी करायला चालले देवांनी सगळ्याला सांगून ठेवलं काय म्हणले बघा कीर्तन असो ना देवाबरोबरच्या बाललीला असो सगळ्यांनी शांत बसावं लागते बरं का देवाने सांगितलं चोरी करायला जाताना गडबड करून चालत नाही हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला म्हणण्याच्या पाठीमागचं तात्पर्य असं आहे ब्रह्मरंध्राच्या शिक्क्यावर ठेवलेली कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर परब्रह्म स्वरूपाची लोणी खायला जात असताना एका इंद्रियानं दुसऱ्या इंद्रियाशी संपर्क साधायचा नाही इंद्रियाचा विसर पडला पाहिजे आत्मस्थिती जागृत झाली पाहिजे चित्त स्थिर झालं पाहिजे लक्ष लागलं पाहिजे म्हणून हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला कोणी डोळ्यानं कानाला कानानं जिभेला जिभेनं त्वचेला त्वचेनं नाकाला स्पर्श करायचा नाही एकमेकाला संबंध साधायचा नाही सगळे इंद्रिय स्थिर करून साधनेतून ब्रह्मरंध्राच्या शक्यावरची लोणी खायचे हा तात्पर्य या अभंगाचा विठला विठला जवळपास अर्ध कीर्तन झालेले सगळ्यांनी एकदा विठोबा रुक्माईचं भजन करायचंय सगळ्यांनी हात वर करायचं एक शेवटची खोडी सांगून या ठिकाणी मी ही काल्याच्या कीर्तनाची सेवा संपन्न आहे सगळ्यांनी 2 हात वर करायचा आहे नुसता हात वर करा
सुंदर सगळ्यांनी टाळी वाजवायची, विठोबा रुक्माईचं भजन करायचं आपल्याला 2 मिनिटं. त्यानंतर लगेच एक खोडीचं निरूपण होईल आणि काला होणार आहे, काल्याचा शेवट होणार आहे. सगळ्यांनी 2 हात वर करा. विठोबा हरी हरी भगवंताच्या खोड्या खूप वाढल्या बरं का. इतक्या खोड्या वाढल्या, इतक्या खोड्या वाढल्या. एके दिवशी सगळ्या गवळणी पाण्याला गेल्या आणि पाण्याला गेल्यानंतर चर्चा चालू झाली. तिथं पाण्याला गेल्यानं चर्चा चालू झाली. तिथं सगळ्या बाया म्हणल्या नदीवर पाण्याला गेल्यावर, तुम्हाला माहित आहे का नंदाचं पोरग आजकाल लई खोड्या करायला लागले बाई गावात, त्याचं लईच झाले म्हणले जात जुलूम, काय सांगावं, लईच खोड्या करायला लागले, लईच खोड्या करायला लागले. एक गवळण होती गावातली, दिसायला लई सुंदर होती, अतिशय देखणी, तिला लई अभिमान होता रूपाचा. तिचं नाव होतं चंद्रकला. ती चंद्रकला नावाची गवळण. तिनं म्हणली कसं ग येतंय, गरीब घरच्या बाया बघून येते म्हणली, आमच्या घरला ये म्हणा चोरी करत दाखवतेच म्हणली त्याला. आता हिनं बोललेलं देवाला ऐकायला गेलं तिकडे. देवानं म्हणली पोराव चंद्रकलाचं घर कुण्या गल्लीत आहे रे म्हणली, कुण्या वार्डात आहे, तिचा नंबर द्या बरं घरचा मला म्हणली. तिनं मला चॅलेंज केले म्हणले सगळ्याच्या देखत. चंद्रकलानं धुणं धुतली, डोक्यात टोपलं घेतली, सगळ्या गवळण्याबरोबर बोलत घराकडे निघाली होती. देव रस्त्यात आडवे आले आणि तिला असा रस्ता अडवले. तिचा सोबत मुलं घेऊन आलेत आपली फलटण मंडळी सगळी सोबत घेऊन. अय चंद्रकला, ती बघा की 2.5 वर्षाचं एवढंच आहे पिल्लू, आणि ते असं करून म्हणलं अय चंद्रकला. हिनं म्हणली बघा गो बघितलं का, मला चंद्रकला म्हणाले नंदाचं कार्ट एवढं एवढं आहे म्हणली, एवढं एवढं, आणि मला चंद्रकला. ए चंद्रकला म्हणतोस रे, तुझ्या आईनं शिकवायला नाही, मावशी म्हणाव, काकू म्हणाव, आंटी म्हणाव, घंटी म्हणाव, काय तर म्हणाव, म्हण की बाबा काही काय म्हणलीस म्हणला. चंद्रकला म्हणतोस का, चंद्रे म्हणता म्हणला तुला. चंद्रकला लई लांब काम झालं म्हणलं, चंद्रे म्हणता म्हणला. बाई 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 माय 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 काही खरं नाही ग. अगं माझ्या नवऱ्यानं आतापर्यंत मला कधी चंद्री म्हणाय नाही. या पाटलीन बसा पाटलीन म्हणल्याशिवाय माझ्या नवऱ्यानं मला कधी बोलाय नाही, आणि ह्यानं मला चंद्रे म्हणालाय म्हणला. चंद्रे म्हणतो सोयरा, हो चंद्रे तुझ्या घरी येणार म्हणलं आज संध्याकाळी लोणी खायला. तू एवढ्या बायाच्या देखत मला चॅलेंज केलीस का नाही, तुझी लोणी लपव म्हणला घरातली, कुठं लपवायचे तिथं. नाही जर तुझी लोणी चोरून नेलो तर कृष्णच म्हणायचं नाही मला म्हणला. तिने म्हणली येच बघते म्हणली, ये तू आता संध्याकाळी घरी, तुला बघते म्हणली कशी माझ्या घरची लोणी चोरतोस ते बघते म्हणली. हा येतोच म्हणला, ठेव म्हणला सांभाळून, कोंडी कुलूप लावून ठेव म्हणला पेटीला पारमध्ये घालून सनकात, मग बघ म्हणला. ह्यानं काय केलं महाराज, हिनं गेली घरात टोपलं घेऊन तन 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 करीत. सुंदर बायला लय राग राहते बरं का. आता गेली घरात दन म्हणल्या टोपला आदळली. नवऱ्यानं म्हणला तस का टोपला आदळ आलीच म्हणला दुनियाचं. हिनं म्हणली त्या नंदाच्या कार्टनं समजा गावाच्या बायाच्या देखत मला चॅलेंज केलंय, काय आपल्या घरात लोणी चोरायला येतो म्हणलंय, आज संध्याकाळी आपण झोपायचं नाही, लोण्याची राखण करायची. नवरा हसला आणि म्हणला कशाला त्याच्या नादी लागलीस, ते काही माणूस आहे का म्हणे, बसा उगा. गप्पच बसलं बिचार, बसाव ग म्हणलं की गप्पच बसलं. का बरं, तिनं 6.5 फुटाची होती, ह्यानं 3.5 फुटाचं होतं. तिनं दिसायला एवढी सुंदर होती, ही नुसतं काळण नकटन हे लई देखणी बायको करून घेतली की समजा ऐकावं लागते. लय अवघड, लय सुंदर बायको करून घेतली की तिचं सगळं ऐकावं लागते. मग सुंदर बायको करून घेऊन का घ्या, पण ताब्यात ठेवायला शिकाव, ताब्यात ठेवायला बरं का. देखणी बायको करून घ्या, पण तिला असं आपल्या ताब्यात ठेवता यावं तर करून घ्या. मग म्हणलं रातभर जागायचं, 12 वाजेकून एकानं जागी बसायचं, 5 वाजेकून एकानं जागी बसायचं, दोघं बी जागी बसले. आणि मग पहाटे पहाटे काय झालं, देव आले खोलीमध्ये हळूच, आणि तिची लांब येणी होती, केस लांब होती लई. तिची येणी घेतली, नवऱ्याची दाढी घेतली आणि गाठ घातली देवानं.
एकीकडचं डायरेक्शन दाखवून दुसरीकडे गेली की देव चोरी करतो म्हणल्या निनीची दाढीची गाठ घात. आता ती बायको सकाळी 6 वाजता सूर्योदय झालं उठायला गेली तिच्या येणीला असा झटका बसला. नुसतं तिच्या येणीला नवऱ्याच्या दाढीला बी झटका बसला. नवरा म्हणते मस्त होऊन या माझं धांगड करी तसे ओढाओढ मज लागी. का वडावड करायला लागलीस धांगड झाली ना माझी का दाढी ओढली. तिने म्हणते दाढी कशाला ओढू तुम्हीच माझी येणी ओढलो म्हणली. दोघं चापसून बघतात तर काय दाढीची येणीची गाठ. बायकोनं म्हणली तुम्हीच घातला का नाही हो गाठ हे. नवऱ्यानं का म्हणाव बाई जगदंबे भवानी तुझ्या संग लग्नात गाठ पडली तीच कवा सुटल म्हणून वाट बघला लाव म्हणला. अजून दुसरी येणीची अन्वयाची दाढीची कशाला घालून घेऊ बाई म्हणला. पुरं झालंय म्हणला लग्नात गाठ घातली होती म्हणला तुझ्या घुंगटची आणि माझ्या टावेलाची तीच कवा सुटल म्हणून वाट बघला लाव म्हणला. अजून दाढीची येणीची कशाला गाठ घालू. तिनं म्हणली कोण घातला असेल हो. त्या कृष्णाला चॅलेंज केलीस बाई त्यानं घातला असेल म्हणला. आता कस करा कापाव म्हणला. तुझ्या येणीकून काप म्हणला माझ्या दाढीकून माझी दाढी मला लई प्यारी आहे म्हणला. तिने म्हणली तुमच्या दाढीकून मला केस पाहिजेत. तोडीता तुटे ना जाळीता जाळे ना कापिता कापेना ती गाठच देवानं घातलेली बघा. किती बी सोडवायचा प्रयत्न करा सुटत नसते. म्हणून जसलं मिळालंय त्याच्या संग उग निभवून काढा. सुटते का गाठ हा नशिबात जसलं आहे तसलं मिळालंय घेऊन चला. काय करता का पर्याय आहे का दुसरा नाही. मग जसलं मिळालंय त्याच्या संग नांदून नाव करा मावल्यांना. सोडवायला जाऊ नका ती गाठ. ती गाठ सुटते भगवंताची कृपा झाल्यावर. तिची कधी होणार आहे कुणाला माहिती. आता असं करता करता सकाळचे 8 वाजले 7 वाजले. गोसाई आलं दारावर. अलख निरंजन चंद्रकलाबाई भिक्षा द्या. चंद्रकलाबाईचं दार मधून लावलेलं. ह्यानं म्हणलं चंद्रकलाबाई रोज सकाळी लवकर उठून सडा सारवण करते रांगोळ काढते आज दारच काढली नाही का बरं की. चंद्रकलाबाई जावं का गोसाई. गोसाईची जातली वंगळी संन्याशाची अंधाराला आपटायला चालू केलं. चंद्रकलाबाई दार उघडा. तेवढ्यात कृष्ण आला तिकडून सगळे मित्रमंडळी घेऊन. काय झाले का बरं उघडणं गेले चंद्रकला दार. काय झाले की बाबा ओ बी म्हणणा झाली आ बी नाहीये घरातून आवाजच येईना झालाय दारच उघडणा झाली चंद्रकला. देवानं म्हणलं एकावर एक चढा आणि पत्र उचलून बघा म्हणले तिच्या घरात काय चालले. असं एकावर एक पोरग गेलं वर. त्यानं असं हळूच पत्र उचललं तिच्या घरचं. मधी बघितल्याबरोबर टाळ्या वाजवायला चालू केले. म्हणला लय भारी आहे म्हणला. मधी सर्कस आले म्हणला. सर्कस नवीन नमुन्याचं सर्कस आलंय म्हणला. तिनं बघितली अशी गाढवा पत्र उचलून बघतो सर माझ्या घरचं. उतर खाली म्हणल्यावर बाहेर उडी टाकाव का. ह्यानं वाड्यात उडी टाकलं आणि म्हणाले ई बाबा इनी चेंदाडीची गाठ घातले तरी बाबा इनी चेंदाडीची गाठ. की पोरग असं बघ हसला हात करू त्या. हिला असा राग आला महाराज. उत्तर म्हणल्याना बाहेर उडी मारायची तर मधी मारतो सर उडी. हो बाहेर हो म्हणल्यावर ह्यानं नीट दाराला गेलं कडी काढलं लोकसारा मध्ये ह्यानं बाहेर. गावचं लोक घरात बाबा म्हणले बक्कळ प्रेम बघितलं म्हणले नवरा बायकोचं. पण असलं प्रेम कोणाचं बघायला काय तुमचं नवरा बायकोचं प्रेम आहे बाबा. चक दाढीच्या निनीचीच गाठ घातला म्हणले. ते नवरा काय म्हणताय नाही हो ती कृष्णानं केलंय खोडी. आमच्या बायकोनं काल त्याला सगळ्याच्या देखत म्हणले म्हणा आमच्या घरी ये चोरी कराय तेव्हा का त्यानं केलंय. आम्ही काय कराय नाही हो. कृष्णानं घातले होय गाठ तुमची. होय हो काय करा. कुठं आहे हो कृष्ण. हो काही तर बाहेर आहे म्हणले तुमच्या बाहेर वट्ट्यावर बसले बघा या म्हणले बाहेर. ह्यांना बाहेर काढायचं होतं काही करून. ही वरात नवरा नवरीची वरात बाहेर काढायची होती. आले दोघं बाहेर. इथं हाय म्हणजेपर्यंत ते पार मठाकडे गेलत. कृष्ण इथंच होतं की आई तिकडे मठाकड हाय हो. मठाकड हाय म्हणल्यावर ही निघाली दोघं बी नवरा बायको. गाठ सोडवायला कृष्णाकडे जावं की आता ती बायको 6 फुटाची नवरा 3.5 फुटाचा. नवरा पुढं झाला. नवऱ्याची दाढी अशी होऊ लागली. दाढीला बांधलेली होती ना गाठ. नवरा म्हणला तू पुढं हो मी माग होतो म्हणला. म्हणजे लिंक लागते म्हणला. आता तिनं पुढे गेली नवरा मागे झाला. तिनं उंच नवरा बुटका. नवऱ्याचं तोंड वर हुलाला. वर तोंड करून चालायला येते का. चलून बघा बरं. गवळण गरगर गिरट्या मारी गवळी दाढी वरवर करी. बरोबर बाई हळू चल म्हणला. तिनं का म्हणली आज कसं हळू चल म्हणाला म्हणली. लग्न झालं तर त्या दिवशी कसं तुमच्या गणागोताकडे ओढून येऊ लागलं तू म्हणली मला.
नवऱ्याच्या कानाकोताकडे नवर देव जाते, नवरीच्या कानाकोताकडे नवरी जाते, ते वडावडी दोघाची. आज तुम्हाला वडावडी करायला चला म्हणली, बदला काढलेली म्हणली लग्नाच्या दिवशीचा, ही म्हणली माग माग माझ्या. निघालं महाराज. आता मटाकड कृष्ण हाय म्हणेपर्यंत नरसिंहाच्या मंदिरावर देव, इथं नाही हो, नरसिंहाच्या मंदिराकडे आहे. नरसिंहाच्या मंदिराकडे हा म्हणेपर्यंत नव्या आबादीला कृष्ण, नव्या आबादीला गेली ही दोघं. अख्ख्या गावाने काकुळतीला आली ती गवळण. तिने म्हणली बाबा शरण आले रे, सोड गाठ. देवाने दृष्टी टाकल्याबरोबर गाठ सुटली महाराज त्यांची. भगवंताच्या खोड्या वाढल्या, इतक्या वाढल्या. यशोदा मैयाच्या कानावर गोष्ट गेली. यशोदा म्हणले तू खूप खोड्या करू लागलास कृष्णा, त्याच्यामुळे आता तुला मी काय करणार आहे, शाळेत घालणार आहे. हातामध्ये काठी दिली, खांद्यावर कांबळी दिली. 9 लाख गायी घेऊन भगवंताला वृंदावनामध्ये गायी चारण्यासाठी पाठविलं. गोधने चारावया जातो. गोधने 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 गायी घेऊन वृंदावनात चारायला गेले. गायी मोकळ्या सोडून दिल्या. ह्या गायी म्हणजे इंद्रिय रूपी गायी आहेत. या इंद्रिय रूपी गायींचं कुळ म्हणजे गोकुळ आहे. म्हणजे आपले सगळे इंद्रिय एकत्र येऊन निर्माण झालेले जे शरीर आहे ते शरीर म्हणजेच गोकुळ आहे. आतला आत्मा म्हणजेच कृष्ण आहे, आतली भक्ती म्हणजेच राधा आहे. साक्षात आनंद हेच नंदबाबा आहेत आणि मुक्ती हेच काय यशोदा मैयाहून अवताराला आलेली आहे. आज गायी घेऊन कृष्ण परमात्मा गोकुळात गेले. वृंदावनात जाऊन त्या चारायला सोडल्या. 2 प्रहराची वेळ झाली. खूप सारे खेळ खेळले. हुतुतू, हमामा, लगोऱ्या, सरपाट्या, अनेक खेळ खेळले. एक खेळ त्यातला अतिशय सुंदर विट्टी दांडूचा. विटी दांडू खेळायला लागले. प्रत्येक खेळात गोपाळांना अध्यात्म परमात्मा समजावतात. दांडू हा वैराग्याचा आहे, विटी ही वासनेची आहे. वैराग्याने वासनेवर प्रहार केल्यानंतर ती विटी आकाशात उडाली. पहिला प्रहार केला अबक, दुसरा प्रहार केला दुबक, तिसरा प्रहार केला तिबक. अबक दुबक अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो, तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो. हे अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो. खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू. दांडू आता खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू मांडू. असा वैराग्याचा दांडू घेतला. वासनेच्या विटीवर प्रहार केला. विटी वर उडाली. अबक दुबक तिबक सत्व रज तम 3 गुण उडवले. 3 गुण संपवले. जीव त्रिगुणातीत झाला आणि परमेश्वराच्या प्राप्तीच्या योग्यतेचा बनला. सुंदर खेळ खेळले. 2 प्रहाराची वेळ झाली. सगळे गोपाळ म्हणतात 12 वाजले आता देवा. खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. भूक लागल्यावर खेळण्यात आनंद आहे का? भूक लागल्यावर कीर्तन ऐकण्यात मजा आहे का? आहे का? नाही. भूक लागली ना? मला तर लागली. मला लागली कारण मी जेवले नाही सकाळपासून. मला लागली. आता भूक लागली आणि कीर्तन जर ऐका म्हणलं कसं करतेत मावशा? तिकडं बघतेत. चालू झालं का काय की फोडणी पडली का नाही की वर्णाला, है की नाही? भूक लागली लक्ष कीर्तनात लागत नाही. भूक लागली लक्ष खेळात लागत नाही. भूक लागली लक्ष कीर्तन करण्यातही लागत नाही. मला लागली भूक, त्याच्यामुळं मी आता हे कीर्तन संपवणार आहे. ऐका. खांदीबार पोटी भूक, काय खेळायचे सुख. आता खेळण्यात इंटरेस्ट नाही देवा. मग म्हणले आता सगळेजण जेवण करतात. चला म्हणले सगळ्याला जेवायचं असं तर या. सगळ्यांना गोल पंक्ती केल्या देवांनी आणि सगळ्यांच्या गोल पंक्ती करून सगळ्याच्याच शिदोऱ्या एकत्र केल्या. म्हणले हे बघा
कोण ताजा स्वयंपाक आणला असेल, कोण शिळा आणला असेल. शिळा आणणाऱ्यांना शिळं खायचं नाही, ताजा आणणाऱ्यांना ताजं खायचं नाही. सगळ्यांनी एकत्र करा शिदोरी. सगळ्यांची शिदोरी एकत्र केली आणि तुम्हाला सांगतो म्हणली ऐका. काय एक सांगतो म्हणली ऐका, ज्याचं त्याचं प्रारब्ध असते म्हणले. प्रत्येकाचं आपलं आपलं मागच्या जन्मातले कर्म असतात, प्रारब्ध घेऊन आलेले असतो आपण. ते प्रारब्ध रूपी जे कर्म आहे ना, ते प्रारब्ध रूपी कर्म आज माझ्या जवळ आल्यानंतर सांडायचंय. अभंगाचं 4थं चरण. कमने सांडून डोळत पडणाऱ्या लेकरांना जन्माला घालून काय अर्थ आहे? लेकर जन्मावं असे जन्मावं. अरे यांच्या आई वडिलांनी किती पुण्य केला असेल असे लेकर जन्माला आले. काय पखावज आहे, ताकद लागते हो, ताकद लागते. खाली बसलं तर तुम्हाला घाम येतो. लेकर बघा पखावज वाजून वाजून भिजून गेलेत. दम रोखून पखावज वाजवावं लागतं, श्वास रोखावं लागतं, मुखडे काढायला, तुमचे बोल काढायला, तुमचा चक्रधार वाजवायला श्वास असं रोखून धरून ते साधना करतात. श्वास रोखून धरून ते राग आळवतात. एवढे जे ते सरगम म्हणले ना तुम्ही, ते काय असं उगा बोलत बोलत असं पाणी पिऊन बोलल्यासारखं नाही ना. श्वास किती रोखून धरावा लागला असेल, किती वेळ थांबून ठेवावा लागला असेल श्वास, तेव्हा तो पुरं पडला, तिथपर्यंत पोहोचला. ही साधना साधी नाहीये. म्हणून सगळ्यात एवढा मान जे प्राप्त होतो ते त्या साधनेचा मान आहे. किती आज 8 दिवस झालं गाव गरजून गेलं यांच्या आवाजानं. आज हे कलाकार, आज डोणगावकर मंडळी काय म्हणतील मला माहिती नाही, पण जोपर्यंत खरंच माझा श्वास आहे, मी जोपर्यंत इथं सप्त्याला तोपर्यंत मी फिक्स आहेत बाबा सप्त्यासाठी. माझ्याकडे जोपर्यंत नियोजन आहे गावचं तोपर्यंत तुम्हाला यावं लागेल या गावामध्ये. हा आनंद तुमच्या स्वरातून, तुमच्या वाजवण्यातून, तुमच्या साधनेतून हे आनंद गावकऱ्यांना द्यावं लागेल. कारण हा खेळ नव्हे एकट्याचा. मी एकटी काय करू शकणार आहे सांगा बरं गावात येऊन? ठीक आहे बोलायला लावलं तर बोला, नवीन नवीन विषय बोल, पण त्याच्यासाठी लागणारी जी संगीताची, संगीत ईश्वर की देण आहे, संगीताची जी लागणारी साथ आहे ती हेच पूर्ण करणार आहेत. म्हणून आज या व्यासपीठावरनं तुम्हाला सगळ्यांना खूप आशीर्वाद आहेत. विशेष स्वरूपाने नावच घ्या, नाव घेऊनच कौतुक करा असं नाही. माझं कौतुक हे अगदी हृदयातून असतं. जे आहे ते आहे. नाव घ्यावं, ती पत्रिका घ्यावं हातात, आणि फलानी महाराज आणि बिस्तानी महाराज नाही. माझे लेकरात तुम्ही सगळे माझ्यासाठी, आणि कौतुक आहे तुमचं. खूप आशीर्वाद आहेत माझ्या या व्यासपीठावरून. की नांदेड जिल्ह्यात काय महाराष्ट्रभरात या लेकरांचं नाव व्हावं असे हे कौतुक. किती या लेकरांचं गोड कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप सुंदर आपला सप्ताह या ठिकाणी संपण्याच्या आता अंतिम चरणावर येऊन थांबलेला आहे. माऊल्यांनो किती कौतुक करावं तुमचं. सगळ्या गावाला कसलंच वळण नसताना एवढ्या शांत रीतीनं बसून सगळेजण कीर्तन ऐकलात, कथा ऐकली, सगळ्यांनी सहकार्य केलं. वेळेवर जेवण, वेळेवर येणं. सप्ताह कीर्तन सुरू होण्याच्या आधी अर्धमंडप भरलेलं असायचं. किती प्रेम आहे तुमचं. हे प्रेम माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकलं पाहिजे बरं का डोणगावकर मंडळी. माझ्या आयुष्यातलं सुधीर दादा सांगतायत, आमच्या आयुष्यातलं, त्यांच्यानी माझ्या दोघांच्या आयुष्यातलं हे पहिलं गाव आहे. तुम्हाला सांगते, कीर्तन सुरू होण्याच्या आधी अर्ध मंडप भरते तुमच्या गावात. तुमचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. आम्हाला एवढा समाज, एवढं प्रेम. बाहेरच्या गावात कीर्तन सुरू झाल्यावर, अर्ध कीर्तन झाल्यावर मंडप भरते बाहेरच्या गावात. तुमचं हे जे प्रेम आहे ना, आम्हाला काही नाही दिलं तरी चाल, पण हे प्रेम कायम ठेवा तुम्ही आमच्यावरती बस. या प्रेमाला दुसऱ्याची दृष्ट लागली नाही पाहिजे माऊल्यांनो. मंडळी या प्रेमाला दृष्ट नाही लागली पाहिजे. हे प्रेम माझा श्वास सुटल्यानंतर सुद्धा असंच राहिलं पाहिजे. तुमच्या पिढीला सुद्धा हे वळण लागलं पाहिजे. मी पुढची पिढी तयार करत आहे. माझ्या पश्चात सुद्धा माझ्या मुली इथं कथा करायला येतील या गावामध्ये. माझे लेकरं येतील या गावामध्ये सप्ताह करायला. मी जरी गेले, देह जरी मी ठेवला, तरी या गावचा परमार्थ नाही थांबला पाहिजे. हे वचन पाहिजे आज तुमच्याकडून. काही झाली इकडची दुनिया इकडं, तर परमार्थ सप्ताह थांबणार नाही. 8 दिवस नुसतं विना चालू करू, भाजी भाकरी करू, भात वरण खाऊ घालू, पण आम्ही सप्ताह करू हा संकल्प घ्या मनामध्ये. हा सप्ताह आता मोडायचा नाही अजिबात. एवढं सुंदर सगळेजण एकत्र येऊन, एवढं छान सगळेजण, एक कौतुकाची थाप तुमच्या सगळ्यांच्या पाठीवर द्यायचे. सगळ्याला येऊन प्रत्येकाला शब्बाश 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 असं मी म्हणू शकत नाही. म्हणू शकते का? नाही म्हणू शकत. पण प्रसाद तर मला सगळ्याला द्यायचा आहे. म्हणून सगळ्यांनी हात पुढं करा. मी सगळ्यांच्या उजव्या हातावर, सगळ्यांनी हात पुढं करा. उजवा हात पुढं करा सगळ्यांनी. अगदी पुरुष मंडळींनी हात पुढं करा. सगळ्यांनी पुढं करा हात. असं सगळ्यांना मी कौतुकाची थाप देणार आहे. सगळ्यांनी हात, सगळ्यांनी थोडं वर घेऊन जा.
थोडं वर घ्या, असं कानाच्या बरोबर घ्या हात, असं सगळ्यांनी दुकानात बसलेली मंडळी, कट्ट्यावर बसलेली मंडळी, पलीकड थांबलेली मंडळी, हात वर न्या, पाठीमाग हात असं न्या, म्हणा शाबास. तुम्हाला कशाला कोण काय शाबास म्हणायची गरज आहे, आपलं कौतुक आपण करून घ्यायचं. म्हणा स्वतःला शाबास, 7 दिवस कथा ऐकलीस म्हणा, शाबास काल्याच्या कीर्तनाला बसली म्हणा. आपलं कौतुक आपण करून घ्यायचं. लोकांनी कौतुक करायची काय गरज आहे? चांगलं काम केलं ना आपण, 7 दिवस कथा ऐकली, सप्ताह ऐकला, आपण कीर्तन ऐकले, इथं येऊन शांत बसलो, कोणावर भांडण नाही केलं, जागा दिली शेजारच्याला, चांगलं काम केलं ना, आपली कौतुक आपण करून घ्यायचं. खूप सुंदर सगळेजण या ठिकाणी सहकार्य केलं. सर्व ग्रामस्थ मंडळींना या ठिकाणी खूप सगळा आशीर्वाद, भरभरून आशीर्वाद द्यायचा आहे. किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. कोण्या विशेष एका कार्यकर्त्याचं नाव मला घ्यायचं नाही. गाव म्हणल्यानंतर राजकारण असतं, गावामध्ये गजकरण असतं, गाव म्हणल्यावर त्याच्या गावाचं विचारूच नका. काही जरी झालं तरी शेवटी डावा आणि उजवा दोन्ही डोळे माझेच आहेत, तसं सगळं गाव माझं आहे बरं का. काही जरी झालं तर सगळं गाव माझं आहे. सगळ्या गावाला मी माझ्या झोळीत, माझ्या पदरात घेतलेलं आहे. म्हणून सगळ्या संपूर्ण गावाला आशीर्वाद आहेत. कोण पुढाकार घेऊन सप्ताह केलं महत्वाची गोष्ट नाही, कोण मागं राहिलं महत्वाची गोष्ट नाही. कुणी पुढं यावं, कुणी पुढं होऊन सहकार्य करावं. देव सगळ्याचा आहे, परमात्मा सगळ्याचा आहे, मंदिर गाववाल्यांचं आहे. परमेश्वराचा कार्यक्रम करतोय, सगळ्यांनी प्रेमाने एकत्र येऊन हा सोहळा आनंदाने संपन्न करावा. या व्यासपीठावरनं सगळ्या गावाला आशीर्वाद देते. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देणार आहे. सगळ्या माऊलांना संकल्प दिलाय, 1 विटेचं दान द्यायचंय तुम्हाला. झोळी तुमच्यापर्यंत येणार आहे, खाली झोळी तुमच्या जवळ येईल. तुम्हाला जे काही दान द्यायचं त्या झोळी टाकून नतमस्तक व्हायचं आहे, झोळीला नमस्कार करायचा आहे. सगळेजण शांत रीतीने बसलात. एक दुसरी महत्त्वाची सूचना अशी, पंचकृषीतून लोक आलेले आहेत. मेंढका गावावरून गेल्या 7 दिवसापासून आपल्या इथे रोज कथा श्रवण करण्यासाठी, कीर्तनासाठी मंडळी येत होती. पंचकृषीच्या अजून आजूबाजूच्या परिसरातून जे लोक आलेले त्यांनाही माझ्या या व्यासपीठावरून आशीर्वाद आहे. एक दुसरी सूचना अशी, हवा मल्लीनाथ, श्री संत हवा मल्लीनाथ बाबा यांची भारत माता सेवा समिती आहे, जी संपूर्ण देशभरामध्ये कार्यरत आहे. संपूर्ण देशभरामध्ये बाबांनी खूप मोठं कार्य केलं देशभक्तीचं. जनसेवा, ईश्वर सेवा हीच देशसेवा. देशसेवा केल्याने, जनसेवा केल्याचं आणि ईश्वर सेवा केल्याचं फल प्राप्त होतं. देशभक्तीला सर्वोत्कृष्ट भक्ती बाबांनी मानली आणि भारत माता सेवा समिती स्थापन केली. त्या समितीच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष कसं आहे, मराठवाड्याच्या अध्यक्षपद माझ्याकडे देण्यात आलेलं आहे. त्याचं प्रमाणपत्र घेऊन या ठिकाणी काटे बनकर मत रहना, बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो, ना कभी शैतान बनो. नहीं कभी हैवान बनो, ना कभी शैतान बनो. सदाचार अपना न सको तो पापों के पग मत भरना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी को मत करना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी को मत करना. पुष्प नहीं बन सकते तो फिर कांटे बन कर मत चलना. पुष्प नहीं बन सकते तो फिर कांटे बन कर मत रहना. सत्य वचन ना बोल सको तो झूठ कभी भी मत बोलो. मौन रहो तो ही अच्छा है, कम से कम विष ना घोलो. सत्य वचन ना बोल सको तो झूठ कभी भी मत बोलो. मौन रहो तो ही अच्छा है, कम से कम विष ना बोलो. बोलो यदि पहले तुम बोलो, फिर मुंह को मत खोलो. पुष्प नहीं बन सकते तो तुम
भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। अरे पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना।